कसं आहे, माझा प्रॉब्लेम तो जगाचा प्रॉब्लेम. पहिला सोशल सिव्हिल स्कोर चांगला करा. मग तुम्ही फायनान्शियल सिव्हिल स्कोर चांगला करा. त्यांच्यावर प्रेशर आलं पाहिजे. आपल्यावर प्रेशर नसलं पाहिजे. तो 1 ते 1.5 कोटीहून अधिक वेळा डाउनलोड झालेला मोबाईल ॲप आहे आणि त्याचं नाव आहे म्हणजे बसच्या तिकिटाचे पैसे वाचवायला मी दहिसरवरून जायचो. बोरिवलीवरून न जाता. एंग्री यंग मॅन असं एक आपण बोलू शकतो, की तेव्हा माझं कॅरेक्टर होतं. थोडा उपद्व्यापी होतो. ते काय कुठली थिअरी ही? हे पोर्ट्रेस स्पाय फोर्सेस म्हणून आहे आणि ते असं म्हणतं, की तुमचा बिझनेस किती स्टेबल असेल. ह्याला रेफर केला या मॉडेलला तर तुम्हाला बरोबर. आणखीन एक व्हॅलिडेशन मिळेल तुमच्या बिझनेस वायबिलिटीचं नाही. किंवा डेटा मॉनिटायझेशन वगैरे. म्हणजे तर मी एक बॅरियर तयार केलं. मी फुकट देतोय. अंगात थोडेसे मस्ती किडे आहेत. तर मी विचारलं आणि माझी ऑलरेडी ले ऑफ वालीच कंपनी आहे. म्हणजे माझं लीन कंपनी आहे. लीन कंपनी आहे. म्हणजे तुम्ही एखाद्या कस्टमर एक जरी रुपया काढून दाखवला ना, तर मग जिंकलं, की हां, धिस प्रॉडक्ट इज वर्किंग. वाटतं की एम-बी-ए करून खरोखर बिझनेसमध्ये ते इम्प्लिमेंट तुम्हाला करता येतं. जरी आंबेडकरांनी एवढं रिसर्च केलं, जनरल पब्लिक असतं. ते कोणाच्या पाठीमागे धावत होतं? ते गांधींच्या पाठी धावत होते बरोबर. त्यावेळेला. म्हणून मी मार्केटिंग करून बोलतो गांधीजींना. माझ्या मते तुम्ही किमान 3 ते 4 वर्षाचा अनुभव घ्या आणि तुम्ही अनुभव असल्याशिवाय ते चालू करू नका. मी असं म्हणेन, तुम्ही 1-2 करोड नका घेऊ. तुम्ही 100 करोडची गुंतवणूक घ्या. समोरचा तुमच्यावर डिपेंड नसला पाहिजे. मी बघितलं की मराठी माणसं थोडं कॉन्फिडन्समध्ये कमी पडतात. हं. लॉजिकल बोलणं हे इज मोर इम्पोर्टंट दॅन टॉकिंग रबिश थिंग इन इंग्लिश. नवीन स्टार्टअप फाउंडर्सना तुम्ही मेंटोरिंग करताय का? हाय, हॅलो, नमस्कार. मी आशिष देशपांडे. आजच्या स्किल संवादच्या एपिसोडमध्ये तुमचं मनःपूर्वक स्वागत. आज आपण स्टार्टअप मॉडेलवर म्हणण्यापेक्षा स्टार्टअपमध्ये यशस्वी उद्योजकावर चर्चा करणार आहोत. बहुतांशी स्टार्टअप एखादा सामाजिक किंवा बिझनेस रिलेटेड इश्यू सोडवण्याच्या उद्देशाने जन्म घेतात. काही यशस्वी होतात, तर त्या बऱ्याचशा अयशस्वी होऊन बंद पडतात. आज आपण एका यशस्वी स्टार्टअपची कहाणी ऐकणार आहोत. याचा उद्देश त्यांची गोष्ट ऐकणे हा नाहीये, तर त्यामार्फत आपल्याला हे जाणून घ्यायचं आहे, की एखादा फर्स्ट जनरेशन उद्योजकाला यशस्वी होण्यासाठी काय-काय करावं लागतं, कुठल्या-कुठल्या अडचणी येतात आणि त्यांना बाजूला सारून कसं पुढे जावं लागतं. मला आशा आहे, की हे पॉडकास्ट पाहून तरुण ॲस्पायरिंग एंटरप्रेन्युअर्सना खूप काही शिकायला मिळेल. कदाचित या एकेकाळच्या स्टार्टअपचे नाव तुम्ही ऐकलंही नसेल, पण त्यांचा एक ब्रँड आहे, जो तुम्हा सर्वांना नक्की माहीत असणार आहे. आणि एकेकाळच्या यासाठी म्हटलं, की आता या कंपनीला सुरू होऊन 15 वर्ष झाली आहेत. त्यामुळे ती आता स्टार्टअप जरी राहिली नसली, तरी ती जेव्हा स्टार्टअप होती तेव्हाचा तिचा संघर्ष आपल्याला जाणून घ्यायचा आहे. आणि ती एकेकाळची स्टार्टअप आहे मोबॉन्ड. MOBOND. या नावावरून आपण कुठल्या प्रसिद्ध ब्रँडबद्दल बोलत आहोत, हे तुम्हाला समजलं असेल, तर पॉज करून कमेंटमध्ये लिहा. आणि ज्यांना कळलं नसेल त्यांच्यासाठी त्या ब्रँडचं नाव आता सांगतो. तो 1 ते 1.5 कोटीहून अधिक वेळा डाउनलोड झालेला मोबाईल ॲप आहे आणि त्याचं नाव आहे एम इंडिकेटर. जो जवळपास प्रत्येक लोकल प्रवाशाच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल्ड आहे. आता तुम्हाला नक्की समजलं असेल आपण कोणाशी आणि कुठल्या विषयावर बोलणार आहोत. तर आपण बोलणार आहोत ते एम इंडिकेटरचे फाउंडर श्री सचिन टेके यांच्याशी. त्यांच्या आणि एम इंडिकेटरच्या प्रवासाविषयी. सचिन, हाय, वेलकम टू स्किल संवाद. हाय. आता सध्या तुमचा लोकलचा प्रवास ॲज अ पॅसेंजर म्हणून होतोय, की एम इंडिकेटरच्या कामासाठी म्हणून होतोय? नाही, दोघांसाठी होतं. ही गोष्ट आहे. मोस्टली लोकलचा त्रास होता म्हणून चालू केलं. त्रास होता म्हणून बेलापूरला त्याचं हा उद्यम चालू केला. तिकडे बसलो. लोकलचा प्रवास कमी झाला. पण आता कुठेही काही आमंत्रण आलं, म्हणजे उदाहरणार्थ या कार्यक्रमासाठी आलं, तर मी आपले युजर्स काय फेस करतायत, तर ते जाणून घ्यायची संधी काही सोडत नाही. ते इट्स अ बघतो. फीडबॅक मेकॅनिझम. येस, येस, येस. आता लोकलचा प्रवास हं, मध्यमवर्गीयांसाठी असो किंवा कुठल्याही वर्गासाठी असो, तो खडतरच असतो. हं. आता तुमचा एम इंडिकेटरचा प्रवास जाणून घ्यायचा आहे. मला हे जाणून घ्यायचंय, की तुमचा आधीचा प्रवास, जीवन प्रवास कसा खडतर लोकलच्या प्रवासासारखा खडतर होता, की तुमचं आयुष्य खूप छान गेलं आधीचं? म्हणजे नाही, खरं तर हे शेवटी बोललं पाहिजे. पण असं आहे की पल-पल जीना है.
ह्याचं महत्त्व मला कळलंय. कोणताही क्षण असेल, तेवढा आनंदी राहिलं पाहिजे. भले अ, परिश्रम करायला लागले, धक्काबुक्की झाली, तरी पण त्या धक्काबुक्कीत सुद्धा अ, आनंदच आहे. असं हे करून परिस्थिती तयार करून जेव्हा जगतो, तेव्हा ते एक परिश्रम हे परिश्रम वाटत नाहीत आणि जीवन आनंदात जातं. तर माझं बालपण मी दहिसरचा वेस्टर्न सबअर्ब तिथे. तिथे माझी शाळा होती शैलेंद्र एज्युकेशन सोसायटी. मग तिथून मी माझं कॉलेज रुपारेल कॉलेज माटुंग्याचं. मग दादरला जायचं फास्ट ट्रेनने, मग परत रिटर्न यायचं माटुंग्याला. असा सगळा प्रवास होता. त्यामुळे इतकाच काही सोप्पा प्रवास नव्हता. मी तिकडचे पैसे वाचवायला म्हणजे बसच्या तिकिटाचे पैसे वाचवायला मी दहिसरवरून जायचो, बोरिवलीवरून न जाता. आणि तिथे फक्त अर्ध्या माणसाला चढण्याची जागा असायची. जेव्हा मीरा रोड, भाईंदर रोडनं प्रवासी येतात आणि त्या ट्रेनमध्ये चढणं हे अशक्यप्राय गोष्ट आहे. आणि त्याच्यानंतर आम्ही 2000 22ला 2002ला आम्ही शिफ्ट झालो नेरूळ येथे. आणि तिथे गेल्यावर पण प्रवास होता, पण थोडा सुखकर होता. कारण की हार्बर लाईन एकच होती. माझं वडाळ्याला कॉलेज होतं. शेवटी एरिया तोच राहिला. रुपारेल असो किंवा विजेडे असो. पण कुर्ला म्हणजे ऑफिसला जेव्हा जायला लागलो, तेव्हा हा प्रवास अजून खडतर झाला असं म्हणायला काही हरकत नाही. कारण की कुर्ला हे एक मेजर स्टेशन आणि त्या स्टेशनमध्ये जेव्हा तुम्ही ट्रेन चेंज करता किंवा कुर्ल्याला तुम्ही पनवेलसाठी गाडी पकडता, एक भयंकर त्रास होतो आणि त्या त्रासामुळे मला नोकरी सोडावी लागली. ही गोष्ट आहे. आणि इंडिकेटर सुरू झालं. त्याच्याकडे आपण येऊच एम इंडिकेटरच्या जन्माच्या कथेकडे. त्याआधी एक तुमची छोटीशी इंट्रोडक्शन मी प्रेक्षकांना देतो, हं. की सचिन व्ही-जे-टी-आय मधनं इंजिनिअरिंग केलं यांनी आणि नंतर जमनालाल बजाजमधनं एम-बी-ए केलेलं किंवा बरोबर. पी-जी-डी-बी आहे तेव्हाच्या भाषेत. बरोबर. येस. आणि जमनालाल बजाजमधनं पास आउट झाल्या-झाल्या त्यांनी एम इंडिकेटरची सुरुवात केली. नाही. ते तेव्हाच केली. तेव्हाच केली. जेव्हा मी जमनालाल बजाजमध्ये एंट्री केली 2010ला म्हणजे त्याच वेळेला मी नोकरी सोडलेली आणि तेव्हाच इंडिकेटरची सुरुवात झालेली. अच्छा. तुमच्याबद्दल रिसर्च करताना मला मोबॉन्ड हे नाव दिसलं. ते नाव बरोबर. मी पहिल्यांदा ऐकलं होतं. त्याच्या आधी मी ऐकलेलं नव्हतं. ते नाव थोडं मला वेगळं वाटलं. त्या बरोबर. नावाची काय कथा आहे? आणि ती कथा बरोबर. सांगताच तुम्ही एम इंडिकेटरच्या जन्माची थोडी कथा विस्तृतपणे सांगा. द मोबॉन्ड म्हणजे मी त्या 2010 म्हणजे माझं वय असेल 24-25च्या दरम्यान आणि तेव्हा माणसाचं रक्त खळवळलेलं असतं आणि अँग्री यंग मॅन असं एक आपण बोलू शकतो, की तेव्हा माझं कॅरेक्टर होतं. थोडा उपद्व्यापी होतो आणि असलाच पाहिजे माणूस त्या वयात. नंतर माणूस शांत होतो थोडासा आणि तेव्हा असं ना, की अ, नाव वेगळं असेल तरच तुम्हाला ट्रेडमार्क मिळतो ना, बरोबर की नाही? नाव तर वेगळं असायलाच पाहिजे अगदी. आणि नावात अर्थ पण असायला पाहिजे. तर मॉब आणि बॉन्ड कळवळलेल्या जनतेला एकत्र करणं. म्हणजे माझं मोबॉन्डचा लोगो बघितला. मोबॉन्डचा इंडिकेटरचं नाव आहे. तर 4 डॉट आहेत आणि त्याला ते कनेक्टेड आहे. तर त्याचा अर्थ तोच आहे, की खळवळलेली जनता आहे, जी ट्रेनने प्रवास करते, त्यांना मला एकत्र करायचंय आणि म्हणून मग माझ्या कंपनीचं नाव आहे मोबॉन्ड ठेवलं अच्छा. आणि प्रॉडक्टचं नाव आहे एम इंडिकेटर आहे. ओके. म्हणजे मी मोबॉन्ड या कंपनीच्या नावाखाली मल्टिपल प्रॉडक्ट्स मार्केटमध्ये आणू शकेन. अशी माझी तेव्हा कल्पना होती. ओके. पण मग एम इंडिकेटरची काय कथा आहे? म्हणजे खवळलेला मॉब हां. याचा आणि एम इंडिकेटरच्या जन्माचा काही संबंध आहे का? येस, 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 येस. मी आता सांगितल्याप्रमाणे मागे, की माझा कुर्ला ते सिप्स म्हणजे नेरूळ, कुर्ला, सिप्स हा जो प्रवास आहे, हा एकदम भयंकर आहे. कुर्ल्याला बसमध्ये चढताना सुद्धा इतका भयंकर त्रास आहे. मग ते खिसे कापू असतील, 331 नंबरची बस तेव्हाची होती ती पकडणं असेल, हे भयंकर आहे, एकदम भयंकर. आणि मग तेव्हा असं वाटायचं, की अरे माझ्या प्रवासात 5 तास जातायत. 2.5 तास जायला, 2.5 तास यायला. हा माझ्या आयुष्यातला एक प्रोडक्टिव्ह काळ आहे आणि तो मी या प्रवासासाठी जिथे मी काहीच नाही करू शकत. मी झोपा पण नाही करू शकत त्या प्रवासात. कारण की तेवढी जागाच नसते. हं. ओके. आणि तिथे मी वाया घालवतोय. असं कुठेतरी तेव्हा वाटायला लागलं. आणि तेव्हा म्हटलं की नाही आपल्याला काहीतरी वेगळं केलं पाहिजे. आणि वेगळं केलं पाहिजे ऑब्व्हियसली याचा अर्थ हा नाही की सगळ्यांनाच त्रास होतो आणि सगळेच करतात असं नाही. कॉलेजमधले मला जेव्हा प्लेसमेंट लागलं या कंपनीत, म्हणजे जेवढी लिमिटेड ही कंपनी होती. व्ही-जे-टी-आय मधनं. हां, विजय मधनं. तर तेव्हा मला आठवतंय मी माझ्या जो
मित्र आणि तो जीएस जनरल सेक्रेटरी पण होता. त्याला म्हटलेलं. तो म्हटला, "अरे अच्छा है ना सचिन, तुझे मतलब जॉब मिल गया अच्छा 2.5 लाख का." म्हटलं, "ठीक है, मैं जॉब किसको करना है?" म्हणजे कुठेतरी ते एक हिडन होतं, की मला जॉब करायचा नाही. ओके. मला माहीत नाही, की माझी तेवढी कॅपॅसिटी असेल नसेल माहीत नाही. पण एवढं की माझ्याकडे थोडे गट्स आहेत. ठीक आहे. काहीतरी वेगळा करण्याचे आणि मला वाटतं ते गट्सच तुम्हाला एंटरप्रेन्योरशिपमध्ये वळवतात. म्हणजे थोडक्यात हे कमर्शियल ॲप करण्याचा विचार तेव्हापासून होता, की येस, येस, येस. जस्ट एक प्रॉब्लेम सॉल्व्ह करायच्या दृष्टीने येस. तुम्ही सुरू केलेलं? कसं आहे, माझा प्रॉब्लेम तो जगाचा प्रॉब्लेम असला पाहिजे. म्हणजे माझा प्रॉब्लेम सॉल्व्ह केल्यावर जगाचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला पाहिजे. ही एक भावना ठेवली, तर तुमचा पण प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो आणि जगाचा पण प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो. म्हणजे एका दगडात 2 पक्षी तुम्ही समजू शकता. आणि त्याच पद्धतीने तो विचार होता. म्हणजे मी सुरुवातीला जेव्हा आपण कोणतेही प्रॉडक्ट बनवतो, तेव्हा ते तुम्ही जर असा विचार केला, "अरे, माझ्या प्रॉडक्टला युजर्स मिळाले नाहीत तर?" हा विचार येतोच तुमच्या मनात. मग असा विचार करायचा, की नाही बाकीच्यांनी ते प्रॉडक्ट वापरो वा न वापरो, ते प्रॉडक्ट मी स्वतः वापरेन आणि आय विल बी सॅटिस्फाईड विथ दॅट. जेव्हा असा विचार करता, तेव्हा तुम्हाला त्या भीतीतनं तुम्ही मुक्त होता आणि तुम्ही तुमच्या कामाकडे लक्ष देता आणि नको त्या भीतीकडे तुम्ही लक्ष देत नाही. तर एक भीती घालवायचं एक मेकॅनिझम कदाचित असेल माझं आणि म्हणून मी एवढा विचार नाही केला. मी म्हटलं मला माझ्यासाठी हे प्रॉडक्ट बनवायचंय आणि ते करता लोकांचं पण भलं होईल. असं एक इनडायरेक्ट गोष्ट होतीच होती. तर अशा प्रकारे बऱ्याचशा प्रॉडक्टचा जन्म माझ्याकडनं झालेला आहे याच धर्तीवर अच्छा. आणि ती सक्सेसफुल पण झालेली आहे. पण मग मार्केट सर्व्हे वगैरे हल्ली जे करतात, हं. नवीन बिझनेस चालू हं, हं. करण्याच्या आधी, तसं तुम्ही काहीच नाही केलं. नाही, नाही. कमर्शियल मी व्हायबिलिटी. 4 वर्ष ट्रेनने प्रवास करतोय. हाच मार्केट सर्व्हे आहे. मार्केट सर्व्हे घेऊन म्हणजे काय 4 माणसं नेमणं आणि त्यांना पाठवणं आणि क्वेशन फ्रेम करणं. मग ते लोकांना विचारणार. मग ते बॅकग्राऊंडमध्ये काहीतरी खोटी माहिती फॉर्म भरायला टाकणार. अ, तर ह्याला मार्केट सर्व्हे मिळत नाही. म्हणजे मी एक सर त्यात थोडंसं तुम्हाला इलॅबोरेट करतो. माझं प्रॉडक्ट चांगलं आहे की नाही? कसं ओळखायचं? तर हे त्याला विचारायचं नाही, की हे चांगलं आहे की नाही. त्याला आपण अनोळखी असलं पाहिजे. तर ते म्हणजे त्याला इनडायरेक्टली ते दाखवायचं आणि त्याच्या चेहऱ्यावरच्या रिएक्शन बघायच्या. तो गोंधळला आहे, तो हॅपी आहे. अरे पटापट क्लिक करून तो पुढे जातोय, त्याला माहीत पडतंय. तर असं बघून मी माझं प्रॉडक्ट व्हॅलिडेशन केलेलं आहे. म्हणजे आज पण येताना, प्रवास करताना, तर मी बघतोय, की माझ्या वापरतायत की नाही. माझंच प्रॉडक्ट वापरताय की इतरांचं वापरतायत. माझं वापरतायत तर कशासाठी वापरतायत? उदाहरणार्थ आज मी ठाण्यावरून आलो आणि तिथे स्लो ट्रेन्स थोड्या लेट होत्या. ओके. म्हणजे 3 मिनिटं लेट होत्या आणि बदलापूरची फास्ट ट्रेन लवकर येणार होती. मग माझं एक नेक्स्ट करून मी एक फीचर आहे. त्यात ते इम्प्लिमेंट केलेलं आहे. म्हणजे जरी त्यात नुकती येणारी ट्रेन आपल्याला टॉपवर दिसते. मी त्याच्यावर क्लिक केलं आणि ही ट्रेन लवकर येणार आहे. मग मी ते पटकन मी बघितलं, की लोकांच्याकडे पण तेच फीचर ते लोकं वापरत होते आणि प्लॅटफॉर्म त्यांनी चेंज केला. अच्छा. स्लो ट्रेनवरून फास्ट ट्रेनवर आले. ओके. पळत होते. मी पण वापरला आणि त्यांनी पण वापरलं. सो धिस इस द व्हॅलिडेशन. म्हणजे हा विचार जेव्हा मी ठाण्याला आलेलो, तेव्हा हा विचार मला सुचलेला आणि मी तो इम्प्लिमेंट केलाय. म्हणजे ते ब्रिजवरून लोकं बघत असतात ना, की नेम लावतात. स्लोची गाडी येईल की फास्टची गाडी पहिला येईल. तो प्रॉब्लेम मी याच्यातनं सॉल्व्ह केलेला आणि ओके. लोकं तो वापरतायत ते. म्हणजे रस्त्यावर जाऊन व्हॅलिडेशन येस, केल्यासारखं आहे. येस, येस. लोकांकडे बघून व्हॅलिडेशन करावं. सर्व्हे घेऊन काही व्हॅलिडेशन होत नाही. हे खूप महत्त्वाची टिप दिली तुम्ही. होतकरू एंटरप्रेन्युअर्सना. बरोबर. पण हे आता याचं कमर्शियल मॉडेल कसं नंतर इव्हॉल्व झालं तुमचं? सुरुवातीला कमर्शियलसाठी म्हणजे थोडा क्वेशन मार्कच होता. तेव्हा 2010 साली काही एवढं काही ॲपमध्ये ॲडव्हर्टाइजमेंट हा पार्ट नव्हताच. किंवा तेव्हा ॲप हे फारच नवीन कल्पना होती. Googleने चे Android फोन 2008 ला चे नुकतेच लॉन्च झालेले. म्हणजे अमेरिकेत 2008 ला लॉन्च झालं. ते आपल्याकडे येता हा 11 हे साल उजाडलं. Android येता. म्हणजे ते वाईड स्प्रेड होता 13-14 साल उजाडलं. पण मी स्वतःचं एक मेकॅनिझम तयार केलेलं, की त्यामध्ये जाहिरात तुम्ही करू शकता. आणि मला आठवतंय मी 10लाच एक माणूस म्हणजे एक मुलगा नेमलेला जाहिरात गोळा करण्यासाठी. तो काही सेल झाला नाही. पण योगायोगाने असं झालं, की 2011 साली Google स्वतःच एक प्लॅटफॉर्म AdMob घेऊन आलं आणि त्या प्लॅटफॉर्म मार्फत Google हा एक मोठा एजंट आहे ॲड्सचा. त्यांचं म्हणणं असं असतं, की तुम्ही ॲपकडे लक्ष द्या, ॲड्सकडे देऊ नका, सेल्स करू नका. आम्ही सेल्स आणतो आणि जे काही आहे ते त्यांचं कमिशन कट करून ते उरलेले पैसे तुम्हाला देतो. अशा प्रकारचं त्यांचं मॉडेल आहे. आणि इट वर्क वेल आणि हळू-हळू ₹25 महिना यापासून सुरुवात झाली Googleकडनं रेव्हेन्यू यायला.
आणि नंतर तो रेव्हेन्यू वाढत गेला. जसे माझे युजर्स वाढत गेले त्या पद्धतीने. अच्छा. हं. मग आता तुमचं कमर्शियल मॉडेल जे आहे त्यात फक्त ॲडव्हर्टाइजमेंट हा एकच अँगल आहे की सर्वात आणखीन मोठा पार्ट हा ॲडव्हर्टाइजमेंटचाच आहे. सर्वात मोठा पार्ट ॲडव्हर्टाइजमेंटचाच आहे. ओके. कारण की लोकं सर त्याच्यामागे भरपूर सारे दृष्टिकोन आहेत. म्हणजे मी असं असं म्हणतो की माझ्या ॲपचं एक संविधान लिहिलेलं आहे. ह्या ॲपला कधीच पेड नाही करायचं. ते हं, 2010 सालीच लिहिलेलं आहे. हं. त्याच्यामागे एक असं कारणच आहे. मी पेड केलं तर कोणीतरी फ्री काढेल हं, किंवा मी ₹100 किंमत ठेवली असती, तर कोणीतरी ₹50 ला काढेल. त्याने ₹50 केले, तर मी माझा आधीच रेव्हेन्यू ₹100 ने येतोय, तर मी अचानक कशी किंमत कमी करणार किंवा ₹50 आणणार? तरी हं. पण मी मी ते ₹40 वर आणेल, तो ₹30 वर आणेल. शेवटी असं-असं करत ती शून्यावर किंमत येईल. म्हणजे सुरुवातीपासूनच त्या रेव्हेन्यूची सवय नाही लावायची. हं. म्हणजे माझ्याकडे कॉम्पिटिशनला येणारी माणसंच कमी होतील. असा एक व्यावसायिक दृष्टिकोन 2010 साली होता माझा. मी नंतर तो व्हॅलिडेट पण केला. जेव्हा एम-बी-एमध्ये मी 3rd इयरला गेलो, तेव्हा जे पोर्टर्स 5 फोर्सेस बोलतात, की तुमचा बिझनेस किती स्टेबल राहील. त्यामध्ये तिथे तसंच लिहिलेलं आणि ते मॅच झालं माझं थिंकिंग. ते काय कुठली थिअरी ही? हे पोर्टर्स 5 फोर्सेस म्हणून आहे आणि ते असं म्हणतं, की तुमचा बिझनेस किती स्टेबल असेल. तर त्या स्टेबिलिटीसाठी 5 पॅरामीटर आहेत, की कोणता पण आपण नवीन बिझनेस करतोय, तेव्हा असा विचार करायचा, की एक्झिस्टिंग कॉम्पिटिशन काय आहे? समजा हॉटेलचा बिझनेस चालू करणार आहे. तर एक्झिस्टिंग हॉटेल्स आहेत ऑलरेडी एस्टॅब्लिश्ड आहेत त्या एरियामध्ये. ठीक आहे. पण मी काय आणतोय? मग आपलं युनिकनेस काय आहे त्यात? हां. नंतर बॉरोइंग कॅपिटल ऑफ कॅपॅसिटी ऑफ द कस्टमर. म्हणजे तुम्ही काहीतरी रेट वाढवला, म्हणून कस्टमर दुसरीकडे जाण्याची शक्यता किती आहे? तर दुसरा लगेच अवेलेबल असेल तर तिकडे जाईल ना. हं, बरोबर? म्हणजे हं. M&Dकडच्या बाबतीत जर कंपेअर केलं तर कोणी मी ₹100 ठेवलेत आणि समोरच्याने ₹50 केले तर जाईल ना तिकडे. दॅट इज कॉल्ड एज बॉरोइंग कॅपॅसिटी ऑफ कस्टमर. नंतर अ, असं पण आहे की जो तुमचा सप्लायर आहे. आता माझ्या बाबतीत सप्लायर कोण आहे? माझं तुम्ही हॉटेल नाहीये. माझं काय अ, कोणताही असा माल येत नाहीये, सप्लाय होत नाहीये. म्हटलं माझ्या बाबतीत सप्लायर सॉफ्टवेअर डेव्हलपर होता हं. आणि माझ्या बाबतीत मीच सॉफ्टवेअर डेव्हलपर होतो. म्हणून बॉरोइंग म्हणजे तुम्हाला त्रास देण्याची कॅपॅसिटी सप्लायरची किती आहे? माझ्या बाबतीत 0 होती. ओके. मग तिथे माझं एक स्टॅबिलिटी होती. प्राईस 0 गेल्यामुळे कस्टमर इकडे-तिकडे जाणार नाही आणि मीच डेव्हलपर असल्यामुळे कोणी माझा डेव्हलपर सोडून गेला म्हणून माझं प्रॉडक्ट बंद पडलं, बरोबर. असं होणार नाही. अ, अजून 2 पॅरामीटर आहेत, की काही अल्टरनेट सोल्युशन आहे का? आय वॉज द अल्टरनेट सोल्युशन फॉर द पेपर टाईम टेबल. ओके. करेक्ट. त्याच्यामुळे रिसेंटली असं नवीन अजून कोणतरी वेगळंच काहीतरी येईल, अशी शक्यता फारच कमी. ओके. अजून एक महत्त्वाचे पॅरामीटर असतात. म्हणजे तुमचा उद्योग असा आहे का तिथे म्हणजे गव्हर्नमेंट काहीतरी नोटीस प्लास्टिक बॅन म्हणून प्लास्टिकच्या कंपन्या बंद, अशा प्रकार आहे का? तर इथे म्हटलं तसं वाटत नाही. सगळ्या पब्लिक इन्फॉर्मेशन आहे. पब्लिक इन्फॉर्मेशनच आपण डिस्प्ले करतोय. म्हणजे त्यामुळे तशी पण शक्यता वाटली नाही. तर असे हे 4-5 पॅरामीटर आहेत. त्या पॅरामीटरवर तुम्ही फोकस केलं, तर तुम्हाला माहीत पडेल की तुमचा धंदा सस्टेन होणार आहे की नाही भविष्यात. तर म्हणजे कोणी नवीन जर एंटरप्रेन्योर असेल, तर त्याने त्या गोष्टीकडे लक्ष द्यावं. सुरुवातीलाच हा विचार करावा, केल्यावर नव्हे. हं, हं. नवीन एंटरप्रेन्युअर्सना हे खूप महत्त्वाचं मार्गदर्शन केलंय सचिन साहेबांनी. मॉडेलचं नाव परत एकदा सांगा. पोर्टर्स 5 फोर्सेस. ओके. P-O-R-T-E-R पोर्टर्स. हां. पोर्टर नावाचा माणूस होता. त्याने हा कन्सेप्ट मांडला. Wikipediaवर याचं उत्तम उदाहरण सोप्या भाषेत पण दिलेलं आहे. अच्छा. तर सर्वांनी आपला बिझनेस चालू करण्याआधी कदाचित ह्याला रेफर केला या मॉडेलला, तर तुम्हाला बरोबर. आणखीन एक व्हॅलिडेशन मिळेल तुमच्या बिझनेस व्हायबिलिटीचं. पुढे जायच्या आधी मला त्या तुमच्या कमर्शियल मॉडेलवरच एक प्रश्न विचारायचा आहे, की तुम्ही मग काही प्रीमियम फीचर असे पण नाही लॉन्च करायचा नाही, विचार नाही. आहे? नाही. किंवा डेटा मॉनिटायझेशन वगैरे? नाही, नाही. नाही. डेटा विक्री असे बरेचसे लोकं येतात, पण आम्ही इव्हन एस-डी-के इंटिग्रेशन असतं. पण नाही, पण बऱ्याचशा म्हणजे अल्मोस्ट 80% च्या बाबतीत त्या गोष्टी फ्रॉडच असतात, असं आमचं लक्ष आहे. त्यामुळे कोणत्याही बाहेरच्या कोडला आम्ही आतमध्ये एंट्री देत नाही किंवा हा डेटा जाऊन दुसरीकडे विकणं, बँकांना विकणं वगैरे असे बरेचसे लोकं ऑफर करतात. पण आम्ही अजिबात त्या गोष्टी करत नाही. आणि खरं तर आम्ही काही डेटा घेतच नाही. बघा म्हणजे ॲपकरता काही लॉगिन लागत नाही. त्याच्यानंतर त्याच्यामुळे तुमचा फोन नंबर वगैरे त्याच्याशी काही आम्हाला संबंध नाही. चॅट करताना लॉगिन लागतं Google लॉगिन. कारण की ते महत्वाचं आहे.
काही लीगल गोष्टी असतात. कोणी चॅट केलं, कोणी मेसेज पसरवला, तर ते लॉग इन करणं गरजेचं आहे. नाहीतर कोणी काही मेसेज टाकेल तिकडे. अ, तर तिथे फक्त आम्ही जिकडे गरज आहे तिकडेच लॉग इन ठेवलेलं आहे. अन्यथा लॉग इनची तिकडे काहीच आवश्यकता नाही. अच्छा. आता हे तुमचं जे फील्ड आहे ते तसं म्हटलं तर लो एंट्री बॅरियर आहे, बरोबर? म्हणून म्हणू शकता. म्हणू शकतो. सध्या तुम्हाला कॉम्पिटिशन आहे? किंवा कधी भीती नाही वाटली का सर, कॉम्पिटिशनची? लो एंट्री बॅरियर पहिल्या बॅरियर्स काय आहेत? हे समजून घ्यायला हवे. ठीक आहे. 2010 ला काय बॅरियर होते? काही Android नवीन होतं. Androidचा डेव्हलपरच नव्हतं. माझं ऑलरेडी मी मोबाईल ॲप्लिकेशन डेव्हलपर होतो त्या कंपनीत. म्हणजे पण Androidचं ज्ञान नव्हतं मला. फक्त जावाचं ज्ञान होतं. शिकलो आम्ही स्वतः. त्याच्यामुळे नवीन कोणता तरी डेव्हलपर येईल आणि तो करेल, याची शक्यता फार कमी. ओके. म्हणून तिथे बॅरियर होतं. ओके. अजून एक बॅरियर होतं, की हा उद्यम तुम्ही चालू करताय, त्यातून पैसे कसे मिळणार? मी दुसऱ्यांसाठी बॅरियर तयार केलं. मी फुकट देतोय. म्हणजे तर मी एक बॅरियर तयार केलं, मी फुकट देतोय. म्हणजे दुसरा कोणी आला, म्हणजे माझ्यासारखा दुसरा तरुण असता, आणि त्याने आपण हाच तेव्हा वेळेला विचार केला असता. तर काय झालं असतं? अरे, हा फुकट देतोय. मग मी काहीतरी ₹100 लावले, तर मला काय मिळणार आहे? त्यापेक्षा याला उतरायला नको. सो आय क्रिएटेड द बॅरियर. ठीक आहे. त्याच्यामुळे या 2 गोष्टीमुळे आपण म्हणू शकतो, की तिथे बॅरियर नव्हतं असं नाही. आत्ताच्या जगात तुम्ही बोलू शकता, की बॅरियर आहे. म्हणजे कोडिंग सोपं आलंय काही गोष्टींमुळे. तर पण आत्ताच्या वेळी आमचे ऑलरेडी मुंबईत ॲक्टिव्ह युजर्स म्हणजे 1.5 करोड युजर्स आहेत. त्यातले 1 करोड युजर हे मंथली ॲक्टिव्ह असतात. यावेळेला तुम्हाला जो ब्रँड तुम्हाला एक ताकद देतं, लोकं पटकन शिफ्ट होत नाही अंटिल अनलेस यू कम अप विथ द न्यू फीचर. हं. लोकं Nokia सोडून की Android सोडून का पटकन कोणत्यातरी वेगळ्या सिस्टमवर जाणार नाहीत अंटिल अनलेस दॅट इज व्हेरी, व्हेरी डिफरंट आणि हे. तर माझ्यासारखं कोणी सिमिलर प्रॉडक्ट काढलं म्हणून लोकं तिकडे जातील याची सुतराम शक्यता नाही. हां, ब्रँडची एक ताकद असते आणि ती ताकद आम्ही 15 वर्षात कमवली आहे. हं. त्याच्यामुळे कोणतंही नवीन प्रॉडक्ट आलं, तरी आम्ही इतकं घाबरत नाही. आणि आम्हाला माहिती आहे, की लोकं इतक्या पटकन स्विच होणार नाही. काही लोकांना ती सवय झालेली असते. तो यूआय वापरायचं. पीपल डोंट वांट टू मूव्ह टू एनी अदर प्लेस वन्स दे आर कम्फर्टेबल आणि त्यांच्या गरजा भागतायत त्या गोष्टी. तर नाही जात लोक. खूप छान आणि पटण्यासारखं उत्तर हं. दिलंय. थँक यू. जेव्हा तुम्ही सुरुवात केली तेव्हा तुम्हाला काही सीड कॅपिटल किंवा एंजल इन्व्हेस्टर्सनी मदत केली असं काही होतं की तुम्ही इट्स ऑल युअर ओन? मला आठवतंय, मी जिओडेसिकमध्ये कामाला होतो. आमच्या कंपनीची एक मीटिंग होती. तेव्हा हा विषय काढलेला. पण आमचे तेव्हाचे डायरेक्टर होते. त्यांनी कदाचित त्यांचा व्याप मोठा आहे. त्यांनी या गोष्टीकडे लक्ष दिलं नव्हतं. ते विषय काढला म्हणजे तुम्ही मी सजेस्ट हां, केलेलं, की मीटिंगमध्येच आपण विषय असं काढलेत. काहीतरी करूया. म्हणजे ते 100-200 लोकं होती. तरी तिथे डायरेक्टर समोर बोलणं ही छोटी गोष्ट नव्हे. तरी पण मी बोललो ना, माझ्या अंगात थोडेसे मस्ती किडे आहेत. तर मी विचारलं. कदाचित ते कोणाच्या लक्षात पण नसेल ती गोष्ट. आणि कंपनी लेव्हलच्या गोष्टी वेगळ्या असतील, त्यांचे व्हिजन वेगळे असतील, उद्दिष्ट वेगळी असतील. आणि ते तेवढं त्याला त्या गोष्टीला महत्त्व दिलं नसेल. पर्याय काय उरतो, की तुम्ही स्वतःच इन्व्हेस्ट करा. मग इन्व्हेस्ट करा म्हणजे पैसे टाका का? गरज नाही. स्वतःच मेहनत करा. म्हणजे माझा म्हणजे त्याच्यानंतर मी Nokiaमध्ये गेलो. तेव्हा माझी सॅलरी 60,000 होती. ती मी सोडली. दॅट इस अन अपॉर्च्युनिटी कॉस्ट अँड दॅट अपॉर्च्युनिटी कॉस्ट इस अ सीड इन्व्हेस्टमेंट. हं. दॅट्स इट. पण कसं आहे म्हणजे टेक्नॉलॉजी इंडस्ट्रीमध्ये तुम्ही जेव्हा असता, हं, तेव्हा टीम बिल्ड करणं हे खूप कॉस्टली प्रकार असतो हं, हं, आणि बराच कठीण असतो इन टर्म्स ऑफ हं. टीम मेंटेन करणं वगैरे. बरोबर. त्यासाठी तर तुम्हाला तेव्हा तर कॅपिटल लागतंच ना, जेव्हा तुम्हाला टीम वाढवायची असते तेव्हा. तर हं. तर त्या दृष्टीने तो म्हणजे तो एक मी प्रश्न होता. आत्ता थोडं म्हणजे मी गमतीने आत्ता हल्लेली म्हणतो. TCSने 1,500 लोकांना काढलं किंवा मोठ्या-मोठ्या कंपन्यांनी 8,000 Metaने 8,000 लोकांना काढलं. म्हटलं हे ले ऑफ हे माझ्या कंपनीत होणं शक्यच नाही. आणि माझी ऑलरेडी ले ऑफवालीच कंपनी आहे. म्हणजे माझं लीन कंपनी लीन आहे. कंपनी आहे. आधीच ले मोडमध्येच चालते. जेवढं गरजेचं आहे तेवढंच घेतो. ओके. त्याच्या ओव्हर कॅपॅसिटीकडे आम्ही जात नाही. अ, किंवा आमचं तसं प्रॉडक्ट बेस्ड कंपनी आहे. त्याच्यामुळे एक लिमिटेड गोष्ट लागतात. म्हणजे WhatsApp जी कंपनी चालू झाली, किती स्टाफ होता? 50 लोकांचा स्टाफ होता. एवढा काही जास्त स्टाफ नव्हता. त्यामध्ये ॲक्चुअल कोर करणारे फक्त 8 लोकं असतील.
बाकीचे सगळे सपोर्ट मेंबर असतील आणि त्यांची संख्या कमी करता येणं सहज शक्य होतं. ओके. म्हणजे खरं ती कंपनी 50 लोकांची नाही, म्हणजे 8 लोकांची कंपनी WhatsApp. ओके. तर असं वाटतं आपल्याला, की जेवढी माणसं तुम्ही टाकणार सुरुवातीला, तेवढाच गोंधळ वाढवणार, तेवढं डिसिजन मेकिंग तुमचं स्लो होणार आणि वाद वाढणार. मग त्यापेक्षा एक लीन मॉडेल एक एक मालक असलेला कंपनी फटाफट ग्रो करते सुरुवातीच्या काळात. ठीक आहे. आणि त्याला स्केल करायचं असेल तर ऑब्व्हियसली अ, अ, थोडीशी अ, माणसं लागतात मोठ्या मॅनेजमेंटच्या लेव्हलची. पण मी त्या गोष्टीकडे अजून तरी वळलेलो नाही. हं. आता तुमचं कंपनी स्ट्रक्चर कसं आहे मग? इट्स प्रोप्रायटरशिप? स्टार हां, प्रोप्रायटरशिप आहे. मी प्रायव्हेट लिमिटेड फॉर्मेशन केलेलं प्रायव्हेट लिमिटेड. मला एम-बी-एला धडा होता, की आमचे सर होते लॉचे. त्यांनी फार सुंदर सांगितलेलं. व्हॉट इस प्रायव्हेट लिमिटेड? ओके. व्हॉट इस प्रायव्हेट? व्हॉट इस लिमिटेड? त्यांनी सुंदर शब्दात सांगितले. म्हणजे लोकांना माहीत नाही या माध्यमातून मी एकदम एका वाक्यात सांगतो. लिमिटेड म्हणजे तुमची लायबिलिटी लिमिटेड. म्हणजे तुमचे कंपनीचे सप्लायर आहेत. कोणी माल पुरवठादार आहेत. आणि तुमची कंपनी डबघाईला आली. हां, म्हणजे तुम्हाला पे करायला त्याला पैसे नाहीत. तर तुमची लायबिलिटी समजा तुम्ही तुमच्या त्याचं मेमोरंडम असतं कंपनीचं, तर 1,00,000 दिली असेल, तर तो समोरची व्यक्ती तुमचं काहीही करू शकत नाही. आपण बँका आता काय करतात पर्सनल गॅरंटी घेतात. त्याच्यामुळे त्या स्ट्रक्चरला बँकांच्या लोनसाठी काहीच उपयोग नाही. तिथं पर्सनल गॅरंटी 100% होते. ओके. आता प्रायव्हेट म्हणजे काय? प्रायव्हेट म्हणजे बाकीचे भागधारक आहे. बाकीचे माणसं तुमच्या कंपनीचे शेअर खरेदी करू शकत नाही. त्यामुळे ते ढवळाढवळ करू शकत नाही तुमच्या कामामध्ये. म्हणजे उदाहरणार्थ कॉम्पिटिशनची माणसं असतात, ती येतात, ती ढवळाढवळ करण्याची शक्यता असते. ओके. ते नको म्हणून ते प्रायव्हेट. ओके. पब्लिक लिमिटेड म्हटलं कोणाचे शेअर कोणीही घेऊ शकतं. शेअर मार्केट म्हटले तर कसे पण उचलू शकतो. तर अ, ह्या गोष्टी टर्म समजणं फार महत्वाचं आहे, की तुम्ही प्रायव्हेट लिमिटेड किंवा पब्लिक लिमिटेड किंवा शेअर मार्केटमधली कंपनी स्थापन करा. प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचं उद्दिष्ट आहे, की तुम्ही मार्केटमधनं जेव्हा दुसऱ्यांचे पैसे घ्यायचे आहेत, तेव्हा तुम्ही प्रायव्हेट लिमिटेड फॉर्मेशन करणं फार गरजेचं आहे. मी बनवली सुद्धा होती प्रायव्हेट लिमिटेड कंपनी. आमची 2014ला तशी उद्दिष्ट होती, की आम्ही काहीतरी एक्सपांड करू. मोठे-मोठे इन्व्हेस्टर आहेत, सिक्वेया कॅपिटल असेल, लाईटस्पीड असेल किंवा मॅट्रिक्स पार्टनर असेल, अशा सगळ्यांनी आम्हाला बोलावलेलं. पण मला सिक्वेया कॅपिटलचे जे एक मॅनेजिंग पार्टनर होते, त्यांनी मला सांगितलं, "तुला पैसे कशासाठी पाहिजेत? हे माणसं आहेत तर तुमचा रेव्हेन्यू येतोच आहे, बरोबर ना? तुम्हाला पैशाची गरज काय आहे?" आणि मी पण विचार केला, खरंच आपल्याला पैशाची गरज नाहीये. बाकीचे घेतायत म्हणून मी घेऊ. हं. ह्यात काही अर्थ नाहीये. बरोबर. म्हणून बिझनेस नीड नव्हती थोडक्यात. येस. तर म्हणून आम्ही ती प्रायव्हेट लिमिटेड ती कंपनी थोडंसं स्ट्रक्चर होतं ते 4 वर्ष होतं. नंतर ते क्लोज करून टाकलं. आवश्यकताच नाही. कारण की आर-ओ-सी म्हणजे रजिस्टर ऑफ कंपनीजचे कॉम्प्लायन्सेस एवढे आहेत. काम करण्याच्या ऐवजी तुमचा अख्खा वेळ हा कॉम्प्लायन्सेसमध्येच जाईल आणि त्यांची पेनल्टी भरा. तुमचा इंटरेस्ट, पेनल्टी आणि बरेचसे कॉम्प्लायन्सेसमध्ये तुमचे दिवस निघून जाईल आणि कामाकडे दुर्लक्ष होईल. त्यामुळे माझा तरी सल्ला आहे नवीन उद्योजकांना हे एल-एल-पी फॉर्म करणं किंवा प्रायव्हेट लिमिटेड फॉर्म करणं. ओके. जर तुम्ही कमी मेंबर असाल, ओके. तर हे टाळा. नको त्या भानगडीत पडू नका. जी नंबर घेणं, अशा अशा बाबतीत तुम्ही पडूच नका सुरुवातीला. चालवा, स्टेबल होऊ द्या. मग निर्णय द्या. आपल्याला इन्व्हेस्टमेंट पाहिजे, तर प्रायव्हेट लिमिटेडमध्ये जा. नाहीतर जर मल्टिपल पार्टनर असतील तर एल-एल-पी करा. नाहीतर जर अजून तुम्हाला इन्व्हेस्टमेंट पाहिजे असेल, तर मग तुम्ही आय-पी-ओसाठी तो तर आपण नंतर स्टेबल झाल्यावर विचार करतो. तसं करा. पण उगाच कोणीतरी सांगितलंय, कोणाचा तरी चार्टर्ड अकाउंटंट सांगतो, म्हणून तुम्ही काहीतरी करायचं, असं करू नका. ओके. हं. व्हेरी गुड टिप्स फॉर द यंग एंटरप्रेन्युअर्स. येस. आता Android सुद्धा गेल्या किती 15 वर्षात जवळपास बरेच त्याच्यात हं, पण हं. आर्किटेक्चरल चेंजेस झालेले आहेत. बरोबर, बरेचसे नवीन व्हर्जन्स आलेले आहेत. बरोबर. हाऊ डू यू कीप पेस विथ दिस टेक्नॉलॉजी चेंजेस? आणि अ, तुमच्या iPhoneमध्ये पण आहे. आहे, आहे. चेंजेस हे टेक्नॉलॉजीत असे वाटतात आपल्याला झाले, पण इतके मेजर चेंजेस सडनली होत नाही. मी 2004 पासून जावा शिकलेलो आहे. हां, तेच जावा. मी आता 2025 पर्यंत किंवा 26 पर्यंत मी वापरतोय. ओके. माझा जो कोड मी 2008 मध्ये लिहिलेला आहे, 10 मध्ये लिहिलेला आहे, तो कोड अजूनही चालतोय. हं. टेक्नॉलॉजी सिलेक्शन इज मोस्ट इम्पोर्टंट. तुम्हाला हे थोडंसं अंदाज आला पाहिजे, की कोणती टेक्नॉलॉजी ही लांब काळापर्यंत टिकून राहील. आणि जावा ही अशी लँग्वेज आहे आत्ता पण,
की इतकी ब्युटिफुल लँग्वेज आहे, स्ट्रक्चर्ड लँग्वेज आहे, स्ट्रिक्ट लँग्वेज आहे, की तिचं अस्तित्व हे दीर्घकाळापर्यंत अजून राहणार. मोठे-मोठे कॉर्पोरेट सर्व्हर वगैरे जावा वापरतात. त्याच्यामुळे Googleने स्वतःचा क्लाउड चालू केला तेव्हा पहिला सपोर्ट त्यांनी जावा सर्व्हरला दिलाय. त्याच्यानंतर त्यांनी बाकीचे सर्व्हर काढले. त्याच्यामुळे मोठे फार चेंजेस झाले नाहीत. 2010 चा कोड आताही चालतो. आपल्याला अच्छा. असं बाहेरून वाटतं, पण इंटरनली तसं काही एवढे चेंजेस झालेले नसतात. अच्छा. तर हल्ली एजेंटिक एआय बद्दल बरीच चर्चा आहे. हं. तुमचा तसा काय विचार एजेंटिक एआय कडे जाण्याचा? मला एजंटिक एआय माहीत नाही, पण मी एआय बोलेन. ओके. कदाचित ते एजंटिक एआय पण असू शकेल मी जे वापरतोय. मी एआय प्रचंड वापरायला सुरुवात केली आहे आणि मागच्या 1.5 महिन्यात तर भरपूर प्रमाणात वापरायला सुरुवात केली आहे. आणि एआयमुळे काय झालंय, की ज्याला कल्पना आहेत आणि त्याला काही ॲप बनवायचंय किंवा सॉफ्टवेअर बनवायचंय किंवा रिपेअर करायचंय, तर त्याला कोडिंगची आवश्यकता म्हणजे नॉलेज असणं किंवा डीप नॉलेज असणं याची आवश्यकता राहिलेली नाही. हे बरोबर. मी स्वतः बघितलेलं आहे. आम्ही क्लॉड वापरतो आणि इतकं अप्रतिम प्रकारे त्या गोष्टी करतं. म्हणजे आपण सांगायचं, की हे बटन मला इकडे नकोय. हे बटन मला वरच्या कॉर्नरमध्ये टाक आणि त्याचा कलर मागच्या थीम सारखाच ठेव. या ॲपच्या थीम सारखाच ठेव. तो बरोबर करतो. आपल्याला काहीही कोडमध्ये स्वतःहून चेंजेस करावे लागत नाहीत. इतक्या लेव्हलपर्यंत टेक्नॉलॉजी म्हणजे पुढे गेलेली आहे. त्याच्यामुळे जी डिपेंडन्सी सॉफ्टवेअर डेव्हलपरची होती, ती अक्षरशः निघून गेलेली आहे. म्हणजे जेव्हा मी सॉफ्टवेअर बनवलं 2010 ला, तेव्हा भीती होती, की अरे मी डेव्हलपर आज ठेवेन, 2 वर्षांनी निघून जाईल. मग नंतर ते सांभाळणार कोण आहे? म्हणजे आज मी का टिकलोय? कारण मी आजही सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट करतो. ओके. आणि ती गोष्ट माझ्यासारख्या एआय हे माझ्यासारख्या कंपन्यांना, यांचं स्ट्रक्चरच लीन आहे. त्यांच्यासाठी अ, अ, फारच हेल्पफुल झालेलं आहे. म्हणजे 2 माणसांमध्ये तुम्ही एकदम मल्टी बिलियन डॉलर कंपनी चालू करू शकता. इतकी स्ट्रेंथ आता एआयमुळे दिलेली आहे, आलेली आहे. तर माणसं 2 प्रकारची असतात मार्केटमध्ये. प्रोसेस ओरिएंटेड माणसं असतात आणि एक जी माणसं असतात ती बुद्धिवादी असतात, क्रिएटिव्ह असतात. क्रिएटिव्ह माणसांची फार कमी आहे. ओके. आम्ही स्पर्धा घेतो VDIमध्ये म्हणजे टेक्निकल फेस्टिव्हल असतो टेक्नोमॉनचा तिथे घेतो. तर मला असं आढळलं, की मी एखाद्या टॉपिकवर काही ॲप बनवायचं आहे. हा जर त्यांना सांगितलं, तर ते बनवतील. पण कोणतं तुम्ही पाहिजे त्या टॉपिकवर बनवा फिजिबल असा जर विषय दिला, तर एवढी मोठी-मोठी हुशार मंडळी सुद्धा गडबडतात. काय कोणता टॉपिक निवडावा? का निवडावा? तो चालेल का? मग माझं रेव्हेन्यू मॉडेल काय असेल? काय होईल? या बाबतीत डिसिजन घेणं हे काही सोपं काम नव्हे. लोकांना इन्स्ट्रक्शन दिले, की हे करायचंय, असं-असं आहे, स्क्रीन बनवायची आहे, तर ते बनवतील. पण त्या स्क्रीनमध्ये काय असलं पाहिजे? कसं असलं पाहिजे? कोणता रंग असला पाहिजे? याचे डिसिजन तुम्ही घ्यायला सांगितले, तर ते गोंधळतील. तर अशा प्रकारच्या 2 व्यक्ती असतात आणि अ, त्याच्यामुळे मला वाटतं, की एआय तिकडे अ, अ, जो क्रिएटिव्ह माणूस आहे, त्याला एआय हा भरपूर मदत करतो. करेक्ट. आता एआय सगळ्याच फंक्शन्समध्ये हं, वापरतात. हं. नॉट ओन्ली इन कोडिंग. हं, हं. आणि तुम्ही जसं सांगितलं तसं छोटी 2-3 जणांची कंपनी देखील आता खूप मोठी होऊ हं, शकते हं, बेस्ड ऑन दी युसेज ऑफ एआय. हं. तर त्या दृष्टीने तुमची टीमची साईज पण तशी आयडियल आहे, की हां, यू हां. हॅव अ लार्ज स्कोप टू येस, टेक अ येस. बिग लीप. येस. 100%. रेल्वे टाईमटेबल शिवाय तुम्ही आता बऱ्याच सर्व्हिसेस सुरू केल्यात. हं, म्हणजे मेट्रो आहे, बऱ्याचशा जेट्टीजचं वगैरे पण हं, टायमिंग आहे. हं, नंतर तुम्ही आता जॉबसाठी रेझ्युमडीबी हं, सुरू केलंय. हं. तर हे सगळं तुम्ही एकतर त्या खूप वेगवेगळ्या गोष्टी आहेत. त्या बरोबर. कशा तुम्ही मॅनेज करता एका छत्राखाली. हं, आणि दुसरं असं की ह्याचं जेव्हा तुम्हाला काही नवीन सर्व्हिस सुरू करायची असते, हं. तेव्हा तुम्ही कुठल्या दृष्टीने विचार करता की ही सर्व्हिस आपण सुरू करावी, न करावी? अ, आता उदाहरण मी 2013-14च द्यायचं झालं, मी नाटक सेक्शन ओके. ड्रामा, हां, मराठी ड्रामा स्पेशल. तिथे मला म्हटलं नाही, म्हटलं ते पेपरमध्ये अ, असं एक या पानावर एक, त्या पानावर एक वरती घालती काय पद्धतीने नाही आहेत. आपण एक नाटकाचं शिक्षण करूया आणि त्यात सिस्टमॅटिक पद्धतीने ती माहिती टाकूया. तर तो मी अशा पण गोष्टी चालू केल्यात मला वाटलं म्हणून मी केलं. अशा पण गोष्टी
केलेले आहेत. त्या खरंच चाललेल्या आहेत. म्हणजे तेव्हा मी नाटक सेक्शन चालू केलं तेव्हा मला प्रशांत आमले सरांचा फोन आला. ओके. आणि एवढी चांगली आमची ओळख झाली. तर आणि ते होणं अशक्य होतं नाहीतर. पण मी ते मुद्दामून केलं नव्हतं. ते मला वाटलं म्हणून मी केलं होतं आणि ते योग्य त्या व्यक्तीने पिकअप केलं आणि आमचा संपर्क झाला तेव्हा. तर अशा पद्धतीने ते फेरी सेक्शन आहे, मेट्रो सेक्शन आहे, किंवा एक्सप्रेस सेक्शन आहे किंवा जॉब सेक्शन आहे. बघा, मुंबईत जो माणूस प्रवास करतो, तो कशासाठी प्रवास करतो? एक तर आहे की नोकरीसाठीच. म्हणजे मोस्टली 80% आपण बघायला तर काही फिरायला जाण्यासाठी बरोबर. नाही करत. तो नोकरीसाठी प्रवास करतो. तर देअर इस अ रिलेशन ऑफ जॉब एंड ट्रॅव्हल. दॅट इस अ लोकल ट्रेन ट्रॅव्हल. ओके. आणि मग तिथे आपल्याला काही करता येईल का? म्हणून सर्वप्रथम मी तर माझे स्टाफ शोधण्याकरता 2012 ला म्हणजे जॉब सिंडिकेटर म्हणून तेव्हा होतं ते चालू केलेलं. तर मी जाहिराती टाकायचो. आणि आता पण म्हणजे आम्ही पुश नोटिफिकेशन पाठवतो आमच्यासाठीच आणि आमचा सॉफ्टवेअर डेव्हलपर असतील, आमचे ॲडमिन असतील, सोशल मीडिया असतील, सगळे माझे तिकडूनच रिक्रूट होतात. ही गोष्ट आहे. आम्हाला नॉर्मल जे पोर्टल्स आहेत, त्याच्यावरून एवढा काही चांगला रिस्पॉन्स येत नाही. कारण की ज्यांना जॉबची खूप गरज आहे आणि ज्याचं स्किल आहे, अशा दोन्ही कॉम्बिनेशन असलेल्या व्यक्ती आवश्यक असतात. आम्ही एक नवीन प्लॅटफॉर्म बनवलाय रिझ्यूमडीबी म्हणून. आणि तिथे माणूस म्हणजे अशी गोष्ट आहे की वेगवेगळ्या कंपनीत रिझ्यूम तो फॉरवर्ड करतो. अ, आणि अं, तिथे तो इंटरव्ह्यूला पण अपीअर करायला जाईल. म्हणजे त्याला आम्हाला अजून नेक्स्ट पण करायचंय. ती प्रोसेस आम्ही थोडीशी व्हॅलिडेट केलेली आहे. प्रत्येक ठिकाणी इंटरव्ह्यूला जातो. आणि असं होतं की अरे मी 10 ठिकाणी गेलो आणि लोकं टाईमपास करतात, की समोरची व्यक्ती येत नाही इंटरव्ह्यूवरच किंवा पोस्टपोन होते. उलट्या दिशेने पण असतं. एम्प्लॉयर जेव्हा एक्स्पेक्ट करत असतात, की कॅन्डिडेट येईल. घोस्टिंग हे 70% चालतं. कॅन्डिडेट अपीअरच होत नाही. येतो म्हणतात आणि कॅन्सल करतात. फोन स्विच ऑफ करतात. अशा गोष्टी 70% आहेत. ग्लोबल ग्लोबल रेट आहे हा. अच्छा. 70% घोस्टिंग चालतं एम्प्लॉयी साइडकडनं. हे दोन्हीकडचे प्रॉब्लेम आहेत. तर ह्याला बायपास करायला आमचा एक रिझ्यूमडीबी प्लॅटफॉर्म आहे. तर तिथे तुम्ही रिझ्यूम तुमचा अपलोड करा. आणि नॉर्मल लँग्वेजमध्ये काही विचारलं तर आमचं डेटाबेस सिस्टम घरच्या जवळचा माणूस, त्याचे स्किल मॅच होत आहेत का तुमच्या जॉब डिस्क्रिप्शनशी, तशा पद्धतीने रिझ्यूमे शॉर्ट शॉर्टलिस्ट करून देतो. आणि त्याची जॉइनिंग व्हायची प्रोबॅबिलिटी किती आहे? मॅन्युअल शॉर्टलिस्टिंग होतं? नाही, 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 नाही. आमचं एआय बेस्ड शॉर्टलिस्टिंग होतं आणि आम्ही ते एम्प्लॉयरला देतो. त्यात अजून पण आम्हाला थोडे मॅन्युअल बेस्ड गोष्टी करायच्या आहेत. त्या म्हणजे सगळ्याच जॉबला काही एवढ्या स्किलची किंवा इंटेलिजन्सची गरज असते असं नाही. काही फ्रंट डेस्क जॉब आहेत. अपीअरन्स व्यवस्थित लागतं. तुमचं बोलणं व्यवस्थित लागतं. अशा जॉबसाठी मग तुम्ही आमच्या सेंटरवर या. आम्ही तुमची टेस्ट घेऊ. नॉर्मल मॅथ्सची टेस्ट, इंग्लिशची टेस्ट घेऊ. तुमचा एक व्हिडिओ घेऊ. तुम्हाला इंग्रजी व्यवस्थित प्रकारे बोलता येतं का किंवा इतर कोणत्याही भाषेमध्ये कम्युनिकेशन व्यवस्थित करता येतंय. तुमचा कॉन्फिडन्स दिसेल त्यातनं. मग मी ते आम्ही एम्प्लॉयरला पाठवू आणि अ, तिथे एम्प्लॉयरला बरं पडेल सिलेक्शन करायला. म्हणजे जॉइनिंग त्याला कॅन्डिडेटला बोलवलंय, तर त्याचं सिलेक्शनचे चान्सेस हे 90% आहे. अशा प्रकारेच अशाच कॅन्डिडेटला तिकडे बोलावलं जाईल. अशा प्रकारचा प्लॅटफॉर्म आम्हाला एक तयार करायचं होतं म्हणून त्याचा पार्ट 1 हा एक रिझ्यूमडीबी फक्त रिझ्यूम अपलोड करा इथपर्यंत गेलेलं आहे. पार्ट 2 अजून यायचंय. आणि हं. यात तुम्हाला एम इंडिकेटर ब्रँडचा सुद्धा बराच फायदा होत असेल नाही? एम्प्लॉयर्सना अप्रोच करायला? हो. म्हणजे एक्सेप्टेबिलिटी त्यांची जास्त असेल बिकॉज ऑफ द ब्रँड. अं, असा काही नाही. अनुभव नाहीये? बघा, जॉब कॅटेगरीमध्ये वेगवेगळ्या प्रकारची लोकं असतात. एक आहे की नॉर्मल म्हणजे अ, छोट्या कंपन्या, मोठ्या कंपन्या, टर्नओव्हर वाईज ओके. आणि त्यांच्या कॅन्डिडेट घेण्याचे माध्यमं त्यांच्यानुसार ते बदलतात. छोटा कस्टमर असतो तो फारच बिझी असतो. तर त्याला या गोष्टीसाठी वेळच नसतो, की कोणत्याही पोर्टलवर जा आणि घ्या. व्हेअरएज जिथे सिस्टम थोडंसं स्टेबल झालेलं आहे, म्हणजे थोड्याशा मोठ्या टर्नओव्हरवाल्या कंपन्या आहेत. त्यांच्याकडे सेपरेट स्वतंत्र माणूस आहे. त्या ते गोष्टी चांगल्या प्रकारे ऑपरेट करू शकतात. त्याच्यामुळे मी कोणाला टार्गेट केलं पाहिजे, हे पण तितकंच महत्त्वाचं आहे. म्हणजे हं. मी माझ्या सेल्स टीमसाठी हे बोलतोय. आणि अ, अ, एम इंडिकेटर ब्रँडच्या ऑब्व्हियसली लोकं एंटरटेन करतात. पण त्याचा हा अर्थ नाही की ते विकत घेतील. जेव्हा माणूस माझ्याकडनं ₹1 काढायचा असतो, तेव्हा हे फार छोटी म्हणजे सोपी गोष्ट नाहीये. हं. फार कठीण गोष्ट आहे. जर तुम्ही एखाद्या कस्टमरकडून ₹1 जरी काढून दाखवला ना,
तर मग जिंकलं, की हां, धिस प्रॉडक्ट इज वर्किंग. कन्व्हर्शन तर वेगळा विषय आहेच. पण ॲटलीस्ट तुम्हाला एंटरटेन तरी सुरुवातीला एंटरटेन एंटरटेन करतात. पण शेवटी थोड्या वेळाने हाच विषय येतो, की वेदर धिस प्रॉडक्ट इज रिअली राइट फॉर मी ऑर नॉट. डोर टू डोर जाणं ही फार कठीण ॲक्टिव्हिटी आहे. रिजेक्शन्स भरपूर असतात. अल्मोस्ट 99% रिजेक्शन्स असतात. त्यामुळे कॉन्फिडन्स डाऊन होतं. मार्केटिंग ॲक्टिव्हिटी करून ह्याचं स्केल वाढवता येऊ शकतं. म्हणजे Facebookवर मार्केटिंग करा, Instagramवर मार्केटिंग करा आणि रॅदर दॅन गोइंग टू दॅट फ्लो. पण तुम्हाला दोन्ही गोष्टी कराव्या लागतात इन ऑर्डर टू अंडरस्टँड द मार्केट. अच्छा. तुम्हाला युजर फीडबॅक सुद्धा येत असतील. ॲपवर येत असतील किंवा सोशल मीडियावर येत असतील. तर तुम्ही किती सिरियसली घेता? त्याच्यावर कशा ॲक्शन घेता? आणि असे कुठले काही इमोशनल काही फीडबॅक आहेत, की ज्याच्यामुळे असं वाटतं, की एक सॅटिस्फॅक्शन मिळतं, की आपण हं. आपली सर्व्हिस लोकांच्या हो. खूप कामाला आली आहे याचं. असं काही उदाहरणं? हं. फीडबॅक Google Play Storeवर असतात. लोकं ईमेल करतात. लोकं कॉल करतात. भयंकर. म्हणजे सुरुवातीचे म्हणजे 2010-11 ची गोष्ट आहे. तेव्हा सगळं मीच हँडल करायचो. दिवसाला 7-8 मेल यायचे आणि त्याला रिप्लाय करायला लागायचं. पण माझं असं होतं, की कस्टमरचे जे इश्यू आहेत ते फटाफट रातोरात सॉल्व्ह करा आणि असा नेचर असला पाहिजे, तरच तुमचं प्रॉडक्ट सक्सेसफुल होईल. नंतरच्या काळात भरपूर म्हणजे म्हणजे दिवसाला जर तुम्हाला जर 200-300 मेल्स, 400 मेल्स येत असतील, तर मग तुमचं सिस्टम थोडं प्रॉब्लेमॅटिक होतं. तुम्ही मेलच वाचू शकत नाही. पण आता ते थोडंसं सोपं झालंय एआयमुळे. एआय खरंच काढून देतो, की बरोबर. जास्तीत जास्त लोकं काय म्हणतायत. म्हणजे मला तेवढं सगळं काही 400 मेल बघायची वाचून गरज नाही. आवश्यकता नाही. आत्ता पण मी रिलीज केलं 2 दिवसापूर्वी एक नवीन व्हर्जन. लोकांचे रिव्ह्यूज आले आणि मी नाईट शिफ्टमध्ये काम केलं तेव्हा. म्हणजे असं की रात्री सकाळी पहाटे 4 वाजता व्हर्जन रिलीज करायचं. मग लोकं त्यांचे रिव्ह्यूज टाकायला सुरुवात करतात. "अरे, जुनं व्हर्जन चांगलं होतं" किंवा ह्याच्यामध्ये अ, "हे बरोबर नाही." बरोबर नाही ते का नाही ते सांगत नाहीत. मग त्यांना विचारायचं. मग ते सांगतात. आणि काल म्हणजे परवाचाच रिव्ह्यू आहे. "अरे, मी सांगितलं आणि 12 तासात तुम्ही ते केलंत? अरे वाह! म्हणजे छान." मग 5 स्टार मिळाला. म्हणजे जो 1 स्टार होता तो 5 स्टार झाला. ओके. मी असे अराउंड मागच्या 3 दिवसात अ, 20 रिव्ह्यूज 1 स्टारचे 5 स्टार केलेले आहेत. तुम्ही फक्त बोला आणि मी दुसऱ्या दिवशी ते चेंज करतो. आणि ऑब्व्हियसली ते बोलले म्हणून करत नाहीत. मग मी जेव्हा स्टॅटिस्टिक्स बघतो, की हां, खरंच हा प्रॉब्लेम आहे आणि तो मला वाटतो, तेव्हा मी तो चेंज करतो. अ, ही गोष्ट आहे. तर अशा प्रकारे हँडलिंग होतं आणि कस्टमरला तुम्ही लगेच फीडबॅक त्या सोल्युशन दिलं. नुसतं नाही, मी करतो नाही, मी केलं आणि हे बघ. ओके. मग तो तुमच्यावर फारच खुश होऊन जातो. अ, अशी पण दुसऱ्या पण गोष्टी आलेल्या आहेत. लॉस्ट अँड फाउंडमध्ये असं लोकांची बॅग हरवते ट्रेनमध्ये विसरतात. तर मग रिटर्नमध्ये ती ट्रेन किती वाजता येणार आहे, त्याच प्लॅटफॉर्मवर थांबा. इकडे-तिकडे कुठे जाऊ नका. आणि मग त्यांना लोकांना बॅग्स मिळालेले आहेत. असे WhatsAppवर ग्रुप पण आहेत एसी लोकल ट्रेन्सचे. ते स्टेटस सांगत असतात. फार इंटरेस्टिंग आहे ते. आणि मी असाच स्टील्थ मोडमध्ये तिकडे ॲड झालो. अ, अ, आणि नंतर काही लोकांनी ओळखलं मला, की तो मी आहे. सचिन टेके आहे. तर मग त्यांनी सांगितले, "सर हे तुम्ही ट्रॅक युअर ट्रेन लिहू नका. लोकं चुकीचं करतात. तुम्ही इनसाइड ट्रेन लिहा." आणि आत्ताच मी म्हणजे आता ह्या प्रवासात इथे येण्याच्या प्रवासात मी तो स्क्रीनशॉट काढून टाकला. मग तिथे लोकांचे रिव्ह्यूज आले, "अरे थँक आम्ही बोललात आणि तुम्ही केलंत." ह्या गोष्टी. उदाहरण अजून म्हणजे 1 महिन्यापूर्वी भरापूर्वीचं उदाहरण. मला डहाणूमध्ये म्हणजे रेल्वे प्रवासी संघ आहे, त्यांनी बोलावलेलं. म्हणजे मी म्हणजे तिकडे तेच सांगितलं, मला असं कोणी बोलवत नाही. म्हटलं एखाद्या प्रवासी संघाने पहिलाच बोलावलेलं आहे असं. तर मला फार म्हणजे त्याचा आनंद आहे. आणि मग त्यांनी त्यांचे ती प्रॉब्लेम्स पावती आहे तुमच्या हो, कामाची. हो, हो. मग त्यांनी प्रॉब्लेम्स सांगितले. म्हणजे एक मीटिंग भरली. वेगवेगळ्या प्रकारचे प्रॉब्लेम, नुसतं टाईम टेबल नाही. म्हणजे तिथले प्रॉब्लेम्स हे वेगळे आहेत. ट्रेन्स ह्या फार कमी आहेत. आणि मग तिथे आम्ही हे डिस्कस झालं, "अरे, एक्सप्रेस ट्रेन ज्या नाही आहेत, त्या पण आपल्या लोकल सेक्शनमध्ये असायला पाहिजेत." मग मी म्हटलं, "अरे सर, पण त्याचं लोकलचं तिकीट नसेल तर फाईन मारतील आणि नाही मग तिकडे नमूद करायला पाहिजे तसं." अ, आणि चांगला प्रतिसाद मला तिथे मिळाला. त्या डहाणू प्रवासी संघाकडनं. आणि
ते जे त्यांनी जे प्रॉब्लेम सांगितलेले, ते फटाफट आम्ही टाईम टेबलमध्ये इन्कॉर्पोरेट केले आणि ते पब्लिश केलेलं आहे. ओके. त्यात एक एक जीवनसेवा म्हणून एक संस्था चालवतात. यंगच आहेत. तर त्यांनी मला मीच त्यांना सांगितलं, "आम्ही एवढं तुम्ही चांगलं कार्य करताय, तर आपण ते इंडिकेटरमध्ये टाकू ना." ओके. मग त्यांची आम्ही एक लिंक इंडिकेटरमध्ये टाकलेली आहे, की ज्यांना ब्लड पाहिजे आहे आणि भारतभरात कुठेही ओके आणि त्यांचा ब्लड ग्रुप कोणाचा मॅच होत नाहीये. तर त्यांनी त्या जीवनसेवा या प्लॅटफॉर्मवर या आणि तिथे तुम्हाला डोनर्स कनेक्टेड आहेत. त्या डोनर्सकडे ती माहिती जाईल. तो डोनर तो ब्लड देईल. तिथे ते ज्याला गरज आहे तिथपर्यंत ते पोहोचेल. तर नुसतंच ट्रेन टाईम टेबल नव्हे, पण ज्या जीवनावश्यक गोष्टी आहेत, तिथे एक माध्यम ठरतंय. मी काही पुरवठादार नाही. जीवनसेवा हे काही माझं प्लॅटफॉर्म नाही. पण तो चांगला करतोय, तर त्याचं त्यांना एक प्लॅटफॉर्म द्यायचा. त्यांना एक प्लॅटफॉर्म मी नक्कीच देतो. ऑब्व्हियसली सगळ्यांनाच करतो असं नाही. पण मला खरंच जिकडे वाटतं, की नाही ते येण्याची गरज आहे, तिथे मी नक्कीच करतो. जसं नाटक होतं, तसं हे ब्लड बँक आहे. ओके. तर त्या पद्धतीचं मी नक्कीच करतो. वाह! हं, तर परत मागे जातो. हं, एम-बी-ए तुम्ही एम-बी-ए केलंय. हं, हल्लीची मुलं एम-बी-ए चांगला जॉब मिळण्यासाठी करतात. हं, हं, तुम्ही एम-बी-ए करून डायरेक्ट बिझनेस सुरू केला. हं. तर ते त्याबद्दल थोडं मला जाणून घ्यायचंय, की हां, तुम्ही म्हणजे तुमचा विचार काय होता एम-बी-ए करण्याचा? बरोबर. आणि दुसरी गोष्ट की एम-बी-ए करून खरोखर बिझनेसमध्ये ते इम्प्लिमेंट तुम्हाला करता येतं का? बरोबर. म्हणजे तुम्ही जे बोललात, चांगला जॉब मिळण्यासाठी एम करतात. खरं असं नाहीये परिस्थिती. ज्यांना जॉब मिळत नाही, ते वेळ काढायला एम करतात. ही हे फॅक्ट आहे. इंजिनिअरिंग नंतर तुम्हाला जॉब मिळाला नाही, मग तुम्ही करणार काय? तुमचा गॅप दिसेल. म्हणून बरीचशी लोकं एम-बी-ए करतात हे माझं ऑब्झर्वेशन आहे. ठीक आहे. आणि तशी माणसं एवढा काही परफॉर्मन्स देतात हे काही म्हणजे मला वाटत नाही. तसं माझं ऑब्झर्वेशन पण आहे. मी जे केलं एम-बी-ए जवाहर बजाजमधनं, मी फुल टाईमसाठी 4 वर्ष प्रयत्न केले. सेकंड अटेम्प्टमध्ये 98 पर्सेंटाइल पडले. पण तेवढे पर्सेंटाइल मला पुरेसे नव्हते जवाहर बजाजमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी. मग असंच चौथं वर्ष उजाडलं आणि बसमध्ये एकदा जाताना मी एका सहकार्याला बोललो, असं-असं आहे. तर म्हणतो, "पार्ट टाईममध्ये ॲडमिशन घे ना, संध्याकाळचं कॉलेज असतं त्यांचं." शेवटचा दिवस होता. मग तिथे ॲडमिशन कसं-कसं मिळवलं. म्हणजे त्यासाठी एक्सपिरियन्सची अट असते. म्हटलं किमान 2 वर्ष ते 3 वर्ष एक्सपिरियन्स लागतं आणि मग तिथे ॲडमिशन मिळवलं. प्रोफेसर सगळे तेच होते, कॉलेज तेच होतं, वातावरण तेच होतं. फक्त एवढंच की ते प्लेसमेंट नव्हती मिळत. कारण की ते इट वॉज अ पार्ट टाईम एम-बी-ए 7:30 ते 9:30 संध्याकाळी, इन्क्लुडिंग हॉलिडेज. असं असं आमचे प्रोफेसर आहे, नावाजलेले प्रोफेसर आहे. अ, म्हणजे जे इंडस्ट्रीमधले आहेत. जेव्हा तुम्ही इंडस्ट्रीमधल्या शिक्षकाकडनं काही शिकता, तेव्हा ती गोष्ट वेगळी असते आणि तुम्ही क्युरिक्युलममधले शिक्षकाकडनं शिकता, खरं की प्रचंड जमीन-आसमानाचा फरक असतो त्या गोष्टींमध्ये. तो त्याला इंटरेस्ट असतो म्हणून त्याचा धंदा-पाणी सोडून तो इकडे शिकवायला आलेला असतो आणि तो खरे इन्साईट्स देतो. क्युरिक्युलममधला शिक्षक तसे देऊ शकत नाही. त्याला माझं मत त्याला म्हणजे त्याच्यासाठी नोकरी असते. ओके. आणि ह्याच्यासाठी ते पॅशन असतं. ओके. तर त्याच्यामुळे मला फारच बरं वाटलं. मी त्या पार्ट टाईम एम-बी-एमध्ये ॲडमिशन घेतलं आणि माझे जे मित्रमंडळी तिकडे झाली. ती कोणी मोठे-मोठे लॉयर आहेत. अ, कोणी जनरल मॅनेजर एम-टी-एन-एलचा, कोणी पोलिस डिपार्टमेंटमध्ये मोठ्या पदावर अ, आणि रेल्वेमध्ये आता कोकण रेल्वेचे जे एम-डी आहेत अ, झा सर आहेत. ते माझे सीनियर होते तिकडे. हां, मग तिथे पण मी थोडा विषयांतर करतो. माझं मार्केटिंग व्हायला पाहिजे ना तिकडे. तर तेव्हा मी काय केलं, माझं एक न्यूज आलेली हिंदुस्तान टाइम्समध्ये. अ, तर त्याचं कात्रण केलं. त्यात रेल्वेचा फोटो होता आणि त्यात आर्टिकल होतं, क्वार्टर पेज होतं. आणि मीच ते कात्रण कापलं आणि माझ्या कॉलेजच्या नोटीस बोर्डवर लावलं. ठीक आहे. बघा आपलीच मार्केटिंग आपल्यालाच करायची असते. बरोबर. आणि कारण तेव्हा त्यांना माहिती होतं की तुम्हीच इंडिकेटर. नाही, नाही, नाही. हे बघा, सर असं असतं ना, आपली मित्रमंडळी असतात. तरी कुठेतरी जेलसीची भावना कुठेतरी बहुतेक लोकांमध्ये असते. सगळ्याच लोकांमध्ये नाही. तर ते तुम्हाला काही तेवढं रिकॉग्नायझेशन देणार नाहीत. ओके. आपल्याला ज्या व्यक्तींपर्यंत पोहोचायचंय
त्या व्यक्तींपर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला वेगळे काहीतरी प्रयत्न करायला पाहिजे. मी कॉलेजच्या नोटीस बोर्डवर, एंट्रीच्या नोटीस बोर्डवर माझीच न्यूज चिटकवली. तर ती न्यूज काढणार कोण? ती तर चांगली न्यूज आहे. बरोबर ना? कोणीतरी चिटकवली असेल चांगल्या कामासाठी हां. किंवा ऑफिशियल्सने चिटकवली असेल. असा काहीतरी भ्रम झाला असेल. त्यामुळे मला विचारणारं तसं कोण नव्हतं. न्यूज काढून घ्यायला त्या नोटीस बोर्डवरनं कोणी गेलं नाही. मग ऑब्व्हियसली जो रेल्वेचा मोठा अधिकारी आहे, आय-आर-एस ऑफिसर आहे, तर तो बघणारच ट्रेनचा फोटो आला तर. त्याने बघितलं, त्याने ते वाचलं. मग आमची मैत्री झाली. बोललो. तर अशी वेगवेगळ्या प्रकारची असे जे जुगाड करणं हे मी करत असतो. आणि ते अ, अ, त्यांनी पण काही 4 गोष्टी सांगितल्या. महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या मला. रेव्हेन्यू कमवला पाहिजे. रेव्हेन्यू महत्त्वाचा आहे. नाहीतर हे सस्टेन होणार नाही आणि तू जे करतोयस ते बरोबर करतोयस. तर अशा गोष्टी त्या सरांनी सांगितल्या. हां. तर एम-बी-ए लोकं जॉबसाठी करतात. हे मान्य आहे. चांगला जॉब मिळावा म्हणून. पण माझं मत आहे, जोपर्यंत तुम्ही 3 वर्षाचा 2 ते 3 वर्षांचा अनुभव घेत नाही, तोपर्यंत त्या एम-बी-एला काही अर्थ नाहीये. तुम्ही फक्त अभ्यास करणार. हं. जेव्हा तुम्ही त्या गोष्टी सिच्युएशन फेस करता आणि नंतर अभ्यास करता, तेव्हा तुम्ही रिलेट करता, "अरे, माझ्याबरोबर असं झालेलं." हं. तुम्ही ऑर्गनायझेशनल बिहेवियर हा विषय आहे. तर तुम्ही ज्या ऑर्गनायझेशनमध्ये काही कामच नाही केलं हं. आणि मग तुम्ही ऑर्गनायझेशनल बिहेवियर शिकणार. ओके. तर हे कसं चालेल? तर ते विरोधाभासी गोष्टी आहेत. इव्हन वाटतं कॅटमध्ये किंवा आय-एममध्ये असताना अनुभवाची पण अट आहे. नाही, नाही. हे पण त्याला वेटेज आहे काहीतरी. हां, वेटेज नाही माझ्या मते एम-बी-ए हे तुम्हाला 2 किमान 3 वर्षाचा अनुभव असेल तरी करू नये, असं माझं मत आहे. हं. अ, आणि मी ते तेव्हा करत होतो, तेव्हा मी त्या गोष्टी मॅच करत गेलो. माझे संपर्क वाढवत गेलो आणि त्याचा मला उद्यमासाठी, माझ्या उद्योगासाठी फार फायदा झाला. हे मी सांगू शकतो. कॉन्फिडन्स तर तिकडे 100% मला भरपूर मिळेल. सगळ्या लोकांकडनं नाही, पण जी काही जवळची 5-7 मित्रमंडळी होती, त्यातनं भरपूर कॉन्फिडन्स बेसिकली मिळाला. नेटवर्कचा फायदा झाला. नेटवर्कचा फायदा. इट इस अ नेटवर्किंग प्लॅटफॉर्म. यू कॅन कन्सिडर इट ॲज अ नेटवर्किंग प्लॅटफॉर्म. मित्र जोडा. तुम्ही धंदा मिळेल, बिझनेस मिळेल असा विचार केला तर कोणी तुम्हाला एंटरटेन करणार नाही. हं. आज एवढे मोठे-मोठे लॉयर आहेत. त्यांच्या ऑफिसमध्ये मी कधीही जाऊ शकतो. ते माझ्याशी कधीही गप्पा मारू शकतात आणि ते गप्पा मारता-मारता सल्ला पण देऊ शकतात. आणि हेच जर मी त्याच्याकडे असं प्रोफेशनल म्हणून गेलो तर कधी एंटरटेनच करणार नाही. बरोबर. ही गोष्ट आहे. त्यामुळे नेटवर्किंग करायचं असेल तर मित्र बनवा आणि मित्र बनवायचे असेल तर कॉलेजमध्ये जा. ते पण योग्य कॉलेजमध्ये जा. योग्य कॉलेजमध्ये. येस, हल्ली येस. एम-बी-ए तर खूप कॉलेजेस झालेले आहेत. होय, होय, होय. पण सगळीकडे तो एक्सपोजर किंवा नाही, ते नाही, नेटवर्क नाही. मिळेल असं नाही. म्हणूनच मी सांगितलं, म्हणून मी चांगल्या कॉलेजमध्ये घेतलं. जरी पार्ट टाईम असेल का असेना, मला चांगलंच कॉलेज पाहिजे होतं. ही गोष्ट मी सांगितली नाही, म्हणजे माझ्या एज्युकेशनच्या बाबतीत. जसं माझं एम-बी-ए झालं, तसं मी लॉमध्ये ॲडमिशन घेतलं. ते पण गव्हर्नमेंट लॉ कॉलेजमध्ये. म्हणजे मी आजही स्टुडंट आहे गव्हर्नमेंट लॉ कॉलेजचा. माझं फर्स्ट इयर कंप्लीट झालेलं आहे. पण नंतर व्यवसाय वाढला, लग्न झालं. त्याच्यामध्ये त्या गोष्टी अ, थोडी बारगळून गेल्या. पण आम्ही एक लॉचं पण एआय बेस्ड टूल काढलेलं. म्हणजे माझी अजून मनीषा आहे ती ते करण्याची. आपले वेगवेगळे कायदे येत असतात आणि आपल्या पॉलिसी डिसिजन असतात. एक तर आहे की सगळे कायदे एकाच ठिकाणी मिळत नाही. ओके. वेगवेगळे ॲक्ट्स आहेत आणि कोणतीही पॉलिसी तयार करताना ती म्हणजे मी जर समजा ॲग्रीकल्चरवर काहीतरी करतोय, तर त्याचा संबंध हाउसिंगशी पण आहे. हं. ओके. की शेतात घर बांधणे हा विषय पण आहे. तर तिथे पण तो चेंज व्हायला पाहिजे. तसं होत नाही. त्याच्यामुळे काय होतं, की जरी तुम्ही एखादी पॉलिसी इम्प्लिमेंट करायला गेलात, तर मग त्या डिपार्टमेंटवाले तुमची अडवणूक करतात. हं. तर पॉलिसी मेकिंगमध्ये एआयचा एक प्लॅटफॉर्म बनवणं, म्हणजे त्यात सगळे लेटेस्ट कायदे असतील. तो सांगेल या कायद्यात म्हणजे कुठे कॉन्फ्लिक्ट करताय? ह्या कायद्यामुळे कोणता भ्रष्टाचार होऊ शकतो? अशा प्रकारच्या गोष्टी तो प्लॅटफॉर्म मला बनवायची फार इच्छा आहे. मी टॅक्स एआय म्हणून त्याच्यावर मी काम सुरू केलेलं. म्हणजे ते प्रॉडक्ट बऱ्यापैकी झालेलं. पण नंतर काही कारणास्तव तर ते असंच एका पेटीत बंद करून ठेवलेलं आहे. अजून परत ते बाहेर नाही काढलं आणि रिझ्यूम डेबी आम्ही चालू केलं. अच्छा. आता आपण थोड्या वेगळ्या विषयाकडे जाऊ. हं. आतापर्यंत एम इंडिकेटरचा प्रवास बघितला आणि त्यामार्फत अ, एंटरप्रेन्योर्सनी काय करावं, काय करायला नको हे बघितलं. आता थोडं आपण लीडरशिपबद्दल हं. बोलूया. तर तुमच्या एका पॉडकास्टमध्ये तुम्ही पूर्वी म्हटलं होतं, की गांधीजी तुमचे मार्केटिंग मार्केटिंग करून इन्स्पिरेशन आणि आंबेडकर रिसर्च इन्स्पिरेशन आहेत. बरोबर. ते काय नक्की?
म्हणजे मी जेव्हा माझ्या कंपनीत होतो 2007 ची गोष्ट आहे. ते 2 पोस्टर लावलेले असायचे. एक आंबेडकरांचं नव्हतं, पण गांधींचं आणि यांचं होतं. आइन्स्टाईनचं होतं. ठीक आहे. आंबेडकर सर हे नंतर माझ्या जीवनात आले, जॉब सोडल्यानंतर. असं आहे ना, की मी माझा जॉब सोडला. मग तेव्हा म्हणाले, की मी माझ्या राहिलेल्या गोष्टी मला पूर्ण करायच्या. मग मी स्विमिंग गिरगावला चर्नी रोडच्या लायब्ररीत गेलो. तिकडे पुस्तकं बघितली. मग आंबेडकरांचे मी ग्रंथ बघितले. सगळे विकत घेतले. ते वाचत बसलो. मग त्यात प्रॉब्लेम ऑफ रुपी असेल किंवा भारत-पाकिस्तान पार्टिशनच्या बाबतीत असेल. पाकिस्तान झालाय, बरंच झालं. असे भरपूर सारे आर्टिकल्स आंबेडकरांचे आहेत. ते वाचले मी. मराठी ट्रान्सलेशनमधली पुस्तकं वाचली. पण त्यांचीच वाचली. दुसऱ्यांनी लिहिलेली नाही वाचली. त्यांनी जे स्वतः लिहिलंय ते कंटेंट मी वाचलं. आणि आंबेडकरांनी जे संविधान लिहिलं, ते अ, अनुभवावरून लिहिलं. त्यांनी एवढा अभ्यास केलेला, की त्यातल्या ज्या गोष्टी आहेत, त्या फ्युचरमध्ये काय होईल यांची जाणीव त्यांना होती. आणि त्या अनुषंगाने त्यांनी ते संविधान लिहिलं. म्हणून त्यांच्या बऱ्याचशा गोष्टी आहेत. म्हणजे मुंबई महाराष्ट्राची का असावी ह्याच्यावर पण त्यांनी लिहिलेलं आहे. हो. हां. तर म्हणजे त्यातलं जर चेन्नईतला माणूस म्हणजे चेन्नई तामिळनाडूची असावी, तर मुंबई महाराष्ट्राची का नसावी? अशी गोष्ट आहे. मग त्यांचं ते कारण होतं, की जो लेबर क्लास ठरवतो, की हे कोणाचं आहे. ओके. आणि त्या काळी लेबर क्लास हा जो गिरणी मराठी कामगार होता. होता, मराठी होता. ओके. तर अशा सगळ्या गोष्टी ज्या कन्व्हिन्स होण्यासारख्या होत्या, त्या मी वाचल्या. आणि ते ज्या पद्धतीने विचार करतात त्याचे दूरगामी परिणाम आणि भविष्यात ते तसंच होतं. ओके. आणि उद्योगात पण तसंच लागतं. हे तुम्हाला एक अँटिसिपेट करणारी एक गोष्ट लागते, की जर तुम्ही डोक्यात ते चालवलं, की याचा जीवन प्रवास कसा असेल एखाद्या प्रॉडक्टचा, एखाद्या घटनेचा, तर आपला बिझनेस कसा टिकेल, मग ते कोण येईल, कोण नाही येईल. त्याचा जर विचार करायचा असेल, तर तुम्हाला सायंटिफिक पद्धतीने गेला पाहिजे. डेटा पद्धतीने गेलं पाहिजे. आंबेडकरांच्या आर्टिकलमध्ये इतके म्हणजे ते पी रिसर्च पी होल्डर आहेत. भरपूर साऱ्या पी-एच-डीज त्यांच्याकडे आहेत. तर त्यांनी नुसतं असं वाटलं म्हणून नाही केलं. त्यांच्याकडे डेटा होता. गॅझेटमधले सगळे डेटा म्हणजे रेफरन्सेस होते त्या पुस्तकांमध्ये. म्हणलं बापरे! म्हणजे हे त्या केवढं काळात मोठं विदाऊट टूल्स. हां, विथआऊट टूल्स. इंटरनेट नाही, काही नाही आणि एवढे सगळे गॅजेट्समधनं ते माहिती काढायचे, स्टॅटिस्टिक्स काढायचे, मग तो निर्णय घ्यायचा आणि अशा पद्धतीची व्यक्ती ती होती. म्हणून मी आंबेडकरांना मानतो, की तुम्हाला काही उद्योग जरी करायचे असेल, आंबेडकर फक्त आंबेडकर एक उद्योजक पण होते. हं. ओके. तर अ, इव्हन कल्याणसाठी कल्याणमध्ये ट्रेन चालावी यासाठी ती कॅन्सल केलेली. एक राग होता ब्रिटिश अधिकाऱ्याचा आणि हां. ती परत सुरू व्हावी म्हणून त्यांनी केस पण केलेली. अच्छा. हां, पाण्याची योजना कशी असावी. ओके. त्याच्यासाठी पण त्यांनी रिसर्च केलेलं. ते पण व्यवस्थित होतं. तर असं एक मल्टी स्किल असलेलं एक पर्सनॅलिटी आंबेडकर सर होते आणि ते जेव्हा वाचेल तेव्हाच समजेल. जे फक्त रिझर्व्हेशनच्या नावाखाली फक्त आंबेडकर इज इक्वॉल टू रिझर्व्हेशन असं म्हणतात. त्यांना ते खरे आंबेडकर काही समजणार नाही. तर मला उद्योगात आंबेडकरांचं ज्ञान हे रिसर्च हे करण्याचा दृष्टिकोन हा फार आवडला. दुसरं असतं, जरी आंबेडकरांनी एवढं रिसर्च केलं, तरी जनरल पब्लिक असतं. ते कोणाच्या पाठीमागे धावत? ते गांधींच्या पाठी धावत होते बरोबर. त्यावेळेला. हे असं का झालं? हे तुम्हाला ज्ञान असणं आणि तुम्हाला खरं काय ते माहीत असणं ही गोष्ट वेगळी आहे. पण जनतेला, त्यांच्या बुद्धीला, त्यांची बुद्धी जनतेची बुद्धी एक लिमिटेडच आहे. हं. लिमिटेड पद्धतीनेच विचार करणार. तर त्या पद्धतीने त्या ते ओळखून त्यांच्यासमोर काय बोललं पाहिजे. मग ते ती ॲक्शन करायला तयार होतील. हं. याचं स्किल हे गांधीजींकडे होतं. ही गोष्ट. हे मी ऑब्झर्व्ह केलेलं आहे. म्हणून मी मार्केटिंग करून बोलतो गांधीजींना ओके. ही जी चळवळ मोठ्या प्रमाणात लोकं फॉलोअर्स होते. लोकांच्या लेव्हलला जाऊन त्यांना त्यांच्याशी कम्युनिकेशन करणं. लोकांना लोकांच्या लेव्हलला जाऊन नाही, की लीडरचं काम काय असतं? लीडरचं काम हे असतं म्हणजे बाळासाहेब ठाकरे होते. मी त्यांची आज पण भाषणं ऐकतो. ठीक आहे. अशी भाषणं आहेत, की
माणूस आज पण YouTubeवरती ऐकलं तरी तुमचं रक्त सळसळलं पाहिजे आणि त्यांनी ॲक्शन घेतली पाहिजे. हे काम लीडरचं आहे. लीडर प्रत्येकाला स्वतंत्रपणे प्रत्येकाला बोलू शकत नाही. लीडरचं काम म्हणजे मी ब्रॉडकास्ट केलं आणि भरपूर लोकांनी ते रिसीव्ह केलं आणि त्याच्यावर ॲक्शन केली. अशी जी वृत्ती आहे, ही आंबेडकरांच्या बाबतीत गांधीजींच्या बाबतीत भरपूर होतं. पण ते आंबेडकरांच्या बाबतीत तेवढ्या प्रमाणात झालं नाही. एका लिमिटेड सेटपुरतंच ते मर्यादित राहिलं. ऑब्व्हियसली त्याला कारणं पण होतीच. पण म्हणून मी गांधीजींना हे माझं मार्केटिंग गुरु म्हणतो. म्हणजे मी अ, गांधींची आत्मकथा आहे. माय एक्सपेरिमेंट्स विथ ट्रुथ हे वाचलं आणि त्याच्यातनं म्हणजे मार्केटिंग त्यांनी गांधीजी लीडर कसे बनले? याची स्टोरी बहुतेकांना माहीत नसेल. ठीक आहे. आपले गोपाळकृष्ण गोखले बरोबर? हे गांधींचे गुरु. हे पण फार कमी लोकांना माहिती असेल. मग त्यांच्याकडे जाणं, मग मग स्पीच करायचंय, मग ते लिहिणं आदल्या दिवशी. जेव्हा गांधीजी काहीच नव्हते, तेव्हा तेवढी काही ओळख नव्हती तेव्हा. मग ते स्पीच करायचं. मग ते पॅम्फलेट वाटायचे आधी प्रेसला. मग आपण ते भाषण बोलायचं. असे स्टेप बाय स्टेप प्रोसेस गांधीजींनी केलेले आहेत. गांधीजी काही रातोरात गांधीजी बनले नाहीयेत. अच्छा. हां. तर त्यांनी त्या मार्केटिंगसाठी ज्या गोष्टी लागतात, त्या केलेल्या आहेत. आणि सामान्य जनता ही गोष्ट करत नाही. तर मी जे पोस्टर लावलं माझ्या कॉलेजच्याच बाहेर, माझ्या जे न्यूज आर्टिकल, ते दॅट वॉज अ पार्ट ऑफ मार्केटिंग. मार्केटिंग ही गोष्ट आहे. स्वतःचा ढिंडोरा स्वतः पिटायला कधी-कधी लागतं. असं नाहीये, की समोरचा बाहेरचा कधीतरी येईल. पण तो कधीतरी येईल करायला पण सिच्युएशन तयार करायला लागते. प्रोसेस कधीतरी आपल्याला थोडीशी हां, ट्विस्ट करावी करावी लागते. लागते. करावी लागते. तुमच्या दृष्टीने लिडरशिप हं, हं. म्हणजे काय? हं. आणि ती लिडरशिप तुम्ही तुमच्या बिझनेसमध्ये बिझनेस डेव्हलप करण्यात कशी वापरली? हं. याबद्दल काही सांगता आलं तर? लीडरशिप म्हटलं तर मॉब आहे. ते तुमचं गोष्ट जास्त काही विचार न करता तुम्ही सांगितलेली गोष्ट फॉलो केली पाहिजे. या गोष्टीला मी जनरल लीडरशिप म्हणू शकतो. ओके. अ, कोणतातरी नियम काढला आणि त्याला बांधील आहोत. म्हणजे गव्हर्नमेंटने एक नियम काढला, की उद्यापासून गाड्या बंद करायच्या. ठीक आहे. तर आपण त्याला बांधील आहोत म्हणून ते करतोय. त्याला लीडरशिप नाही म्हणता येणार. कारण की तिथे पोलीस प्रशासन आहे. जे कायद्याचं इम्प्लिमेंटेशन होतं की नाही ते बघतायत. त्यांचा एक धाक आहे. बरोबर. पण लीडरशिपमध्ये हो, तसा धाक असावा लागत नाही. ती व्यक्ती आपोआप तयार होते. ती कन्विन्स होते किंवा विश्वास ठेवते आणि त्या विश्वासावर तो काम करते. म्हणजे आपण भक्ती म्हणू शकतो एका प्रकारची. ठीक आहे. आणि अ, अ, त्या प्रकारचं लीडरशिप जेव्हा तुम्ही भरपूर साऱ्या लोकांना हँडल करता, म्हणजे पॉलिटिकल लीडरशिप असते, तेव्हा अशा प्रकारची लीडरशिप असणं फार आवश्यक असते. माझ्यामध्ये तेवढी ती ती त्या टाइपची लीडरशिप नाही, हे मी स्पष्ट सांगतो. म्हणून मी एका लिमिटेड सेटमध्येच काम करतो. ही गोष्ट. माझ्याकडे एक एक लीडरशिप आहे, की सर जे म्हणजे माझा स्टाफ म्हणजे त्यांना अँटिसिपेट झालं असेल. सर जे करतात म्हणजे मला वाटलं नाही, की ते बरोबर असेल. पण ते सरांचं अँटिसिपेशन बरोबर होतं आणि ते बरोबर झालं. त्याच्याने जो विश्वास दृढ होतो आणि त्याच्याने ते आपल्याला नंतर फॉलो करायला लागतात, जास्त काही प्रश्न न विचारता. तर अ, अशा प्रकारची लीडरशिप ही कंपनीजमध्ये किंवा काम करताना लागते. ओके. बरोबर. तर कारण की काही दूरगामी परिणाम होणारे असतात ते स्टाफला दिसत नाही. पण वरच्या लीडरशिप माणसाला म्हणजे त्याला ते दिसत असतं. प्रत्येक ठिकाणी आणि वेगवेगळे हां. लिडरशिपचे गुण लागत असतील. येस. बिझनेसमध्ये वेगळे वेगळे लागतात, लागतात. पॉलिटिक्समध्ये वेगळे पॉलिटिक्समध्ये वेगळे लागतात, लागतात. सोशल सर्व्हिसमध्ये आणखीन वेगळे वेगळे लागतात. लागतात. बरोबर. पण धंद्यामध्ये लिडरशिप चा फायदा तर होतोच ना. फॉर एक्झाम्पल समजा बाहेर जे नेटवर्किंग करावं लागतं बिझनेस वाढवण्यासाठी वगैरे किंवा नवीन क्लायंट मिळवण्यासाठी. तर हे सगळे लीडरशिप क्वालिटीमधूनच हे मॅनिफेस्ट होतात ना हे सगळे गुण. लीडरशिप ही ही थोडीशी गोष्ट वेगळी आहे असं मला वाटतं. आणि माझं तर मत आहे, की जेव्हा तुम्ही एखाद्याला भेटायला जाता आणि समोरचा कन्विन्स होतो, तुम्हाला हां म्हणतो, मग तो पहिला ओळखतो, की तुम्ही किती ट्रस्टवर्थी आहात. तुम्हाला कमिटमेंट किती आहे. तुम्ही जे बोलताय ते खरंच आहे की नाही.
ओके. आणि अशी माणसं फार रेअर आहेत. आणि जेव्हा अशी व्यक्ती दिसते आणि मग तो त्याला एक्सेप्ट करतो. म्हणजे इव्हन छोटंसं उदाहरण द्यायचं झालं असेल, तर तुम्ही एखाद्या इलेक्ट्रॉनिक्स स्टोअरमध्ये मोठे स्टोअर आहेत, क्रोमा असेल किंवा रिलायन्स डिजिटल असेल. मोस्टली अशा स्टोअरमध्ये आपण बघितलं ना, लोकं आपल्या शूजकडे बघतात. बरोबर ना? बघा ते बघतात की ह्याची कॅपॅसिटी किती आहे. हं, अशा प्रकारचं बिहेवियर झालं तर मग कस्टमरचा कॉन्फिडन्स हा डाउन होतो. हं. बरोबर ना? तर ते कस्टमरला समजतं. नाही असं नाही. ते बोलून दाखवत नाहीत, पण कस्टमरला तर समजतच असतं ती गोष्ट. पण अशी पण तिथे काही सेल्स पर्सन आहेत, जे अत्यंत साधे आहेत. पाहिजे ते विचारा आणि खरंच जेन्युइन सांगणार, की "सर हे घ्या, सर हे घेऊ नका." आणि आणि त्यांच्यामार्फत सेल झालेला आहे. मी त्याला विचारलं त्या व्यक्तीला, की म्हटलं, "तू कुठे होता?" "नाही, मी आधी इकडे दुसरीकडे काम करत होतो. तिथे आले या कंपनीतले लोकं आणि माझं बघितलं आणि मला नाही घेतलं." इतकं साधेपणाने त्याने तेही सांगितलं मला. तर त्याच्यासाठी लीडरशिप स्किल होती का ती? नाही. ती स्किल होती हॉनेस्टी. हॉनेस्टी. तर लीडरशिप मी यालाच म्हणेल, की तुमचं लोकं ऐकतात, जास्त विरोध न करता. तर त्या गोष्टीला मी लीडरशिप म्हणेन. ओके. असं आहे. अ, हल्ली कॉलेजेसमध्ये वगैरे स्टार्टअप इन्क्युबेटर्स हं, बरेचसे चालू झालेत बऱ्याचशा कॉलेजेसमध्ये. तर त्याबद्दल तुमचा काही अनुभव आहे का, की त्याचा कितपत उपयोग होतो वगैरे? हं, हं. म्हणजे मी जेव्हा बजाजला होतो, तेव्हा आमचा फेस्टिव्हल होता एक आणि तिथे स्टार्टअप्सचे बरेचसे प्रेझेंटेशन्स चालायचे. इन्क्युबेटर होते तेव्हा? हां, इन्क्युबेटर आमच्याकडे नंतर त्याच्यानंतर तयार झालेलं. पण मी कुठेच कोणत्याच इन्क्युबेटरला नव्हतो. मी फक्त प्रेक्षक म्हणून जायचो आणि आम्ही पाठी 4 मित्र म्हणून हा हे प्रॉडक्ट चालणार, हे फेल होणार, असं चर्चा करत बसायचो. ही गोष्ट आहे. म्हणजे आम्ही कधीच पार्टिसिपेट केलं नाही कोणत्याही. का बरं? हां. कसं आहे, की अ, हां, जो ॲक्चुअल करणारा असतो, तो ॲक्चुअल काम करत असतो. तो हां. त्या इतकी इन्क्युबेटरची त्याला आवश्यकता खरंच नसते. इन्क्युबेटर म्हणजे काय? तुम्हाला एक ऑफिस स्पेस पाहिजे, का तुम्हाला कॅपिटल पाहिजे, ते मेंटर महत्वाचं आहे. मेंटॉर्स पाहिजे. किंवा मेंटर्स पाहिजेत. अ, अ, ते पण महत्वाचं आहे. पण ज्याला खरंच काही करायचं असेल, त्याला ह्या इन्क्युबेटर्सची काही तेवढी आवश्यकता आहे असं नाही. काही स्पेसची गरज नाही. आज आम्ही सुरुवात केली तेव्हा ठाण्याच्या सी-सी-डीमध्ये पुढे वृंदावनला एक सी होता. मोठाच्या मोठा सी होता तो तेव्हा. तो बंद झाला असेल. पण कोणीच नसायचं तिकडे. मग माझा iOSचा डेव्हलपर येऊन तो आम्ही 8-8, 9-9, 10-10 तास बसायचो तिकडे. ओके. मला स्पेस मिळाली ना फुकटात तिकडे. त्यामुळे मला ऑफिस स्पेससाठी इन्क्युबेशनची गरज आहे का? माझ्या मते तरी त्याच्या गोष्टीसाठी तरी तेवढी आवश्यकता काही वाटत नाही. दुसरी गोष्ट मला मेंटर्ससाठी आहे का? हो. जर मेंटरच्या दृष्टीने म्हटलं तर पण त्यासाठी मेंटरशिपची गरज आहे. मला इन्क्युबेटर हं, एखाद्या स्पेसची आवश्यकता नाही, हं. जिथे खर्च असेल, एसी असेल, डेस्क असतील, लाईट असेल, त्याची मला माझा काही प्रश्न थोडा आवश्यकता नाही. जेनेरिक आहे, नॉट स्पेसिफिक टू मोबॉन. हं, हं. इन जनरल हं, त्यांचा उपयोग हल्लीच्या एंटरप्रेन्युअर्सना, बडिंग हं. एंटरप्रेन्युअर्सना होतो का? पण तुम्ही बऱ्याच मी स्टार्टअप मी इव्हेंट्सला पण बघितलेत. जाता मी म्हणून एका विचारतोय. इन्क्युबेटरला पण गेलेलो. पण त्या इन्क्युबेटरमधनं काही मी आज 8 वर्षानंतर बघतोय. त्यात सगळे आय-आय-टी चे कंपनीज होत्या. म्हणजे ती मुलं होती ती सर्व. त्यातनं काही पुढे काही साध्य झालं नाहीये. असं. ही म्हणजे असं माझं इट्स म्हणणं नॉट गॅरंटेड थोडक्यात. नॉट गॅरंटी तुमचं पॅशन किती आहे त्याच्यावरच ते डिपेंड आहे. इन्क्युबेशन फक्त एक साधन आहे. एक हां, मेंटरशिप लागते. पण त्यासाठी इन्क्युबेटरच लागेल असं काही नाहीये. मला हं. म्हणजे मला तुम्हाला लक्षात असलेलं कोणते स्टार्टअप आहे का? इंडियन स्टार्टअप. मी वाय कॉम्बिनेटर हे इन्क्युबेटर नाही बोलत नाही. मी इंडियन स्टार्टअप बोलतोय, की जे इन्क्युबेटरमध्ये होतं आणि नंतर असं वरती आलं. असं फारच कमी आहे ही अच्छा. गोष्ट. फर्स्ट टाईम सोशल एंटरप्रेन्युअर्सना किंवा हं, कुठले हं. बडिंग एंटरप्रेन्युअर्सना टेक्नॉलॉजी बिझनेस सुरू करायचा आहे, त्यांना तुम्ही काही सल्ला द्याल? एस्पेशली टेक्नॉलॉजी, फायनान्स या बाबतीत? माझ्या मते तुम्ही किमान 3 ते 4 वर्षाचा अनुभव घ्या आणि तुम्ही अनुभव असल्याशिवाय ते चालू करू नका. अनुभव म्हणजे कुठेतरी नोकरी करा त्या ठिकाणी. तुम्हाला पैसा मिळेल त्या वेळेत आणि तुम्हाला कस्टमरचे खरे प्रॉब्लेम माहीत पडतील काय आहेत. त्याच्यानंतरच तुम्ही
ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी स्वतःचं एंटरप्राइज चालू करू शकतो. अगदी पिऊनची नोकरी केली तरी काही प्रॉब्लेम नाही. तुम्हाला त्या कस्टमरचे प्रॉब्लेम माहीत पडतील हं. तिकडे. ओके. तर अ, अनुभव घेणं हे फार महत्वाचं आहे. तर हा माझा मोठा सल्ला राहील. आजच्या एआय टूल्स वापरा. ओके. जाणून घ्या स्पेसिफिकली. Mediumवरचे आर्टिकल वाचा. क्लाउड कोड, क्लॉड कोड आहे, क्लॉड कोवर्क आहे. मग हे प्रॅक्टिकली वापरायला शिका वेगवेगळ्या यूज केसेसमधनं. ओके. आणि ते आर्टिकल वाचल्याशिवाय तुम्हाला सापडणार नाही आणि काम केल्याशिवाय पण सापडणार नाही. एखादं नुसतं वाचायला घेतलं तरी ते समजत नाही. जोपर्यंत ते अप्लाय करत नाही. थोडं अप्लाय करायचं, थोडं वाचायचं, थोडं अप्लाय करायचं, थोडं वाचायचं. असं करत-करत ते पूर्ण करावं लागतं. मगच ते आपण लिहिलेलं समजतो. हं. त्याच्यात काय लिहिलेलं आहे आणि ते कसं आपण वापरू शकतो हे समजतं. पण ते स्पेसिफिकली शॉर्ट ड्युरेशनमध्ये करा आजच्या जमान्यात. अ, असं मला वाटतंय. फायनान्सबद्दल काय सांगाल? फायनान्स फील्डबद्दल म्हणजे तुम्ही नेमकं काय बोलताय? मला हे क्लिअर रेझिंग करा. फंड्स म्हणजे हं. फंड रेझिंगसाठी कोणाला केव्हा कसं अप्रोच करावं याबद्दल काही? बघा, मी माझं तर सांगतो. बेसिकली हं. तुम्ही जास्ती त्या भानगडीत पडले नाहीत असं नाही, नाही. पण आम्ही भानगडी केल्या ना त्या. केल्या. हं, ठीक आहे सांगा. हं. तुमचे काय अनुभव आहेत? बघा, मी माझ्या शेवटच्या वर्षात इंजिनिअरिंगला होतो विजय-ला. तेव्हा भरपूर लोकांचे प्रोजेक्ट केले. मदत केली. हं. म्हणजे की सर्व्हर बंद पडला, त्यांचं ॲप्लिकेशनच बंद पडलं. मी रात्री जाणार, संपूर्ण करणार. हां, हे घे, झालं. त्याच्याने माझा बॉन्ड बनला. मी जेव्हा 4 वर्षानंतर काम केल्यानंतर नोकरी सोडली. नंतर मला पैसे पाहिजे होते. उद्योग करण्यामध्ये एक ऑफिस भाड्याने घ्यायचं होतं. तेव्हा मी माझ्या अमेरिकेमध्ये असलेल्या मित्राकडे ते पैसे मागितले. पण त्याने मला का दिले? कारण इंजिनिअरिंगमध्ये असतं तर मी काहीच मदत केली चांगली असती. कामं केलेली हं. म्हणून दिले. बरोबर? त्याच्यानंतर मला ऑफिस घ्यायचं होतं. तर माझ्या दुसऱ्या मित्राने, अमेरिकेतल्या मित्राने मला तेव्हा ₹10,00,000 दिले. ऑब्व्हियसली विथ इंटरेस्ट पण दिले. देणंही पण एवढी मोठी रक्कम 2010 साली छोटं छोटं नव्हे ना. तर दीज आर वेज टू रेज द फायनान्स. म्हणजे 1,50,000 घेणं, 10,00,000 घेणं आणि पण त्याच्यासाठी तुमचं क्रेडिबिलिटी म्हणजे तुमचा सोशल सिबिल स्कोर सोशल सिबिल स्कोर. हा चांगला हे असला फार पाहिजे. टर्मिनॉलॉजी शोधली हां, तुम्ही. पहिला सोशल सिबिल स्कोर चांगला करा. मग तुम्ही फायनान्शियल सिबिल स्कोर चांगला करा. कारण की जेव्हा तुम्ही उद्योग करता, तेव्हा तुमच्या घरातलेच किंवा हेच तुम्हाला पहिले इन्व्हेस्टर असतात. तुम्ही बाहेरचा कोणतरी पार्टनर घेणं आणि त्याला शेअर्स देणं आणि या बाबतीत केलं, तर माझ्या बाबतीत मी तुम्हाला सांगतो, मी उद्योग का केला? की मला त्या ऑफिसच्या जीवनशैलीतनं बाहेर पडायचं होतं. नुसतं फक्त उद्योजक करणं हा कारण नव्हतं. मला माहिती आहे मला काय करायचंय, पण हे सगळे वरचे लेयर्स आहेत. ते मला पुढे जाऊन देणार नाहीत. आणि माझं तेवढं मॅनेजमेंटचं स्किल पण नव्हे. हं. ठीक आहे. आणि म्हणजे माझं काही इंग्रजी काही तेवढं चांगलं नाही. ठीक आहे. बऱ्यापैकी बोलतो, बोलून घेतो. तो काही नाही. पण ते तेव्हा तर काहीच नव्हतं, ही गोष्ट. तर म्हटलं मी नोकरीत काही पुढे जाऊच शकत नाही. हे नको ते बॅरियर्स मला पुढे जाऊन देणार नाही. त्यामुळे आपण उद्योगच केला पाहिजे. ही भावना माझी तेव्हा ठाम झालेली. जर मी कोणाची गुंतवणूक घेतोय, मी कोणाकडून पैसे घेतोय, तर याचा अर्थ काय होतोय, की समोर मी स्वतःवर माझ्यावर कोणतरी लादून घेतोय. ओके. मग त्याच्याने काय होईल, तो त्याच्या गोष्टी मला लादायला सुरुवात करेल. "अरे, तू हेच फीचर टाक, हेच काढ." बरोबर ना? मग ती परत एक नोकरीच झाली. हं. ही गोष्ट आहे. ग्लोरिफाईड जॉब. हां, तो बिझनेस नव्हे. तुम्ही गुंतवणूक घेतली, तर ती परत मी परत त्या नोकरीच्याच ट्रॅपमध्ये पडणार. म्हणून हे पण एक माझं उद्दिष्ट होतं. मला ते फ्रीडम पाहिजे होतं. मला माझ्या पद्धतीने करायचंय. तर ते फेल होईल किंवा सक्सेस होईल. ओके. मला असे रिस्ट्रिक्ट करणारं कोणी माझं ग्रोथ रिस्ट्रिक्ट करणारं किंवा अति प्रेशर देणारं, नको ते प्रेशर देणारं व्यक्ती माझ्या डोक्यावर नको. म्हणून मी कधीही गुंतवणूक घेतली नाही. हे पण एक त्यातलं कारण आहे. अ, मी असं म्हणेन, तुम्ही 1-2 करोड नका घेऊ. तुम्ही 100 करोडची गुंतवणूक घ्या. समोरचा तुमच्यावर डिपेंड नसला पाहिजे. हं. जेव्हा तुम्ही 100 करोड घेता,
तेव्हा तो बोलतो, "अरे ह्याला सतवायचं नाही, ह्याला करू देत काहीतरी. जर हा गेला, तर आपले 100 करोड निघून जातील." अशी जर सिच्युएशन असेल, तर पैसे 100 करोड घ्या. मी 1 करोड, 50 लाख, 10 लाख ते त्या मोठ्या-मोठ्या आपल्या बिझनेस याच्यामध्ये चालतं. तसल्या काही भानगडीत पडू नका. त्यांच्यावर प्रेशर आहे तेव्हा. त्यांच्यावर प्रेशर आलं पाहिजे. आपल्यावर प्रेशर नसलं पाहिजे. ओके. म्हणजे इंग्लिशचा विषय निघाला म्हणून विचारतो. बऱ्याच जणांना हं, न्यूनगंड असतो इंग्लिशबद्दल. हं, तर तुम्ही तुम्ही एक यशस्वी उद्योजक आहात. हं, तुमच्याकडून त्यांना काही अशा लोकांना हं, बडिंग एंटरप्रेन्योर्स आहेत, पण इंग्लिशच्या न्यूनगंडामुळे त्यांना थोडं हं, पुढे-मागे, पुढे-मागे होतंय. हं, त्यांना हं. काहीतरी सल्ला द्या. हे बघा, आता आपण कस्टमर कस्टमर कोण आहे? हॉटेलमध्ये बसणारा कस्टमर. ठीक आहे. वडापाव खातोय. त्याची भाषा कोणती आहे? हिंदी, इंग्रजी किंवा मराठी, गुजराती, जी काही त्याची लोकल लँग्वेज आहे ती. तर अ, कसं ना, एक लोकांनी एक समाजात बॅरियर करून ठेवलंय एक लँग्वेजचं. मी काय म्हटलं, माझी प्रगती काय झाली ती? तर अशाच बॅरियर केलेले लोकं असतात, ते त्याला एक स्टेटस बनवतात हं. आणि त्या स्टेटसमुळे आपल्याला पुढे जाता येत नाही. हा ट्रॅप आहे म्हणजे आणि तुम्ही जॉब जॉबच्या जॉबच्या बाबतीत हां, जॉबच्या बाबतीत हा संदर्भात. ट्रॅप आहे. ॲक्चुअल सेल्समन असतो. म्हणजे मी माझे मित्र बघितलेत, गाड्या सेल्स करायचे. 10वी पर्यंत शिक्षित तो 10वीच कसा घालायचा मला प्रश्न पडतो माझ्या शाळेत होता. आणि पण सेल्समध्ये नंबर 1. मग Suzuki, Mercedes, Audi सगळीकडे मग त्याने सेल्समनशिप केली. त्याला माहिती होतं कस्टमरला कसं काय बोलायचंय, कसं बोलायचंय, त्याची फ्रेंडशिप कशी करायची आहे. तर कस्टमरची भाषा ही त्याला प्रॉडक्ट खरेदी करायचं आहे. त्याला काही इंग्रजी भाषेत काही तू सांगितलं म्हणून मी पसंत झालो. ते नोकरीत लागतं. हं. ते काही ॲक्चुअल कस्टमरशी डील करताना लागत नाही. तर व्यवसाय करायचा असेल तर इंग्रजी तशी आवश्यकता काहीच नसते. कारण की तिकडे कस्टमर हा नॉर्मल लँग्वेजमध्येच बोलत असतो. ही गोष्ट. आज तुम्ही वडापाववाल्याला जाल इंग्लिशमध्ये बोलाल की गिव्ह मी 2 वडापाव. हा देईल पण शिक्षित झालेले आहेत. पण तो थोडंसं बघत राहील तुमच्याकडे. त्यामुळे एंड कन्झ्युमर हा इंग्रजी नव्हे, तो आपली नॉर्मल लँग्वेज, लोकल लँग्वेज आहे तेच बोलणार आहे. त्याच्यामुळे उद्योगासाठी त्या भाषेची आवश्यकता नाहीच. तुम्ही जेव्हा फायनान्स घ्यायला जाता, हं, 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 आता तुमच्याकडे हं, सिक्युअर हं, सारखे लोकं हं, यायचे. हं, हं. तिथे डीलिंग करताना सर सर्वात महत्त्वाचं माहिती आहे, कॉन्फिडन्स महत्त्वाचा आहे. कॉन्फिडन्स. हां, लोकांना भाषा महत्त्वाची नाही. हं, आणि मी बघितलं की मराठी माणसं थोडं कॉन्फिडन्समध्ये कमी पडतात. हं, मी तर Googleच्या लोकांबरोबर मी हिंदीत वगैरे बोललेलो आहे. हां, मोठ्या-मोठ्या लोकांबरोबर. पण तुम्ही लॉजिकल बोललात, तर ते तुमचा रिस्पेक्ट करतात. हं. लॉजिकल बोलणं हे इज मोर इम्पोर्टंट दॅन टॉकिंग रबिश थिंग इन इंग्लिश. ओके, बरोबर ना? ते त्यांना बरोबर. समजतं ही गोष्ट. तर SQमध्ये गेलो. ऑब्व्हियसली कुठे बोलता येतं. म्हणजे आपण ज्या कार्यक्रमात भेटलो, तो त्या इन्स्टिट्यूटचा कार्यक्रम होता. त्यामुळे मोठा कार्यक्रम होता. तिथे मी इंग्रजी बोललोच की. हं. बरोबर ना? मग ती मी इम्प्रूव्ह केली तेव्हा. माझं इतकं फ्लुएंट नाहीये, पण मी कॉन्फिडेंटली आय कॅन टॉक इंग्लिश असं. असं अशा लेव्हलपर्यंत पोहोचलेलो आहे. म्हणजे रीडिंग करून, ऐकून, जसं लहान मूल जसं ज्या प्रोसेसने जातं, त्या पद्धतीने जर तुम्ही केलं तर ते थोडंसं इम्प्रूव्ह करता येईल. पण जरी तुम्ही इतक्या मोठ्या ऑर्गनायझेशनमध्ये गेला सिक्युयामध्ये, तर तुम्हाला खरंच नेसेसरी नाहीये की तुम्ही तिकडे हिंदीत पण बोलू शकता. हं. थोडक्यात तुमचा न्यूनगंडापेक्षा तुमचा कॉन्फिडन्स किती कॉन्फिडन्स आहे महत्वाचा. आणि तुम्ही किती सेन्सफुली बोलताय. बोलताय. हं. रबिश न बोलता हं. जो कस्टमर आहे किंवा फायनान्स करणार आहे, त्याच्याशी तुम्ही कसं कनेक्ट करू शकता विथआऊट लँग्वेज बॅरियर दॅट इज मोर इम्पोर्टंट. बरोबर, बरोबर. जाता-जाता शेवटचा प्रश्न. नवीन स्टार्टअप फाउंडर्सना हं. तुम्ही मेंटॉरिंग करताय का किंवा करायची इच्छा आहे का? मी नाही करत. ओके. फुकटचा सल्ला देऊ नये. ही गोष्ट आहे. कोणी ऐकत नाही. ओके. आणि त्यात वेळही भरपूर जातो. अशी पण गोष्ट आहे. वेळेची फार म्हणजे म्हणजे वेळ हा ऑप्टिमाइज पद्धतीने वापरावा लागतो. मी असं ठरवलं, की माझं माझं काम, माझं बोलणं हे पॉडकास्ट माध्यमातनं हे ब्रॉडकास्ट होतंय. ओके. आणि प्रत्येक जण मला येऊन हीच गोष्ट विचारायला लागलं, तर माझा अननेसेसरी वेळ जाईल हं. ह्या गोष्टींमध्ये.
त्याच्यामुळे मी ब्रॉडकास्टला जास्त महत्त्व देतो रादर दॅन वन टू वन काही गोष्टी असतात. त्याच्यामुळे एकदम मेंटरिंगसाठी कोणी येईल आणि विचारेल आणि मेंटरिंग देईल, तर मी माझा इतिहास हिस्ट्रीमध्ये बघितलं तर तसं शक्यच झालं नाही ती गोष्ट. आपण YouTubeच्या माध्यमातून जो स्टॉकचे आहेत किंवा TEDxच्या ज्या गोष्टी आहेत किंवा आपला हा पॉडकास्ट आहे. ज्याला खरंच गरज आहे तो तर ते बघेल, त्यातनं हं. समजेल आणि त्यातनं तो पुढे कार्यवाही करेल. म्हणून मी इंडिव्हिज्युअल मेंटरिंग करत नाही. वाह! खूप छान सांगितलंय. तुम्ही इथे आलात आणि तुमच्या वाक्यातनं बरेच टिप्स तुम्ही आमच्या तरुण प्रेक्षकांना, बडिंग एंटरप्रेन्युअर्सना दिलेले आहेत. त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. पुन्हा भेटूया आपण कदाचित पुढल्या एका पॉडकास्टमध्ये. नक्कीच, ज्यात तुम्ही नक्कीच. आणखीन काही तुमच्या नवीन अनुभवाच्या आणि नवीन बिझनेसच्या टिप्स आम्हाला द्याल. नक्कीच, नक्कीच, थँक यू नक्कीच. व्हेरी मच. धन्यवाद. प्रेक्षकांनो, आज सचिनजींशी बोलून खूप मजा आली. त्यांची बेधडक वृत्ती आणि हातचे राखून न बोलण्याची वृत्ती खूप भावली आहे. कदाचित आज तुमच्या यशस्वी उद्योजक होण्यामागे हे एक रहस्य असेल, असं मला वाटतं. अ, मला तर शिकायला खूप मिळालंच, पण मला खात्री आहे, की हा एपिसोड बघणाऱ्या सर्व हरहुन्नरी आणि ॲस्पायरिंग यंग एंटरप्रेन्युअर्सना पण खूप काही शिकायला मिळालं असेल. लीडरशिपचे धडे MBA स्कूलमध्ये घेऊन ते लगेच प्रत्यक्ष करिअरमध्ये घोटवलेल्या बिझनेस लीडरचे अनुभव ऐकणे, हा एक वेगळा अनुभव आहे आमच्यासाठी. आणि प्रेक्षकांनो, जर तुम्हाला सुद्धा आजचा भाग माझ्या इतकाच आवडला असेल, तर लाइक्स देऊन आणि कमेंट्स करून आपल्या पाहुण्यांचे जरूर आभार माना. सर्वसाधारण पार्श्वभूमी असलेला हा मराठी मध्यमवर्गीय तरुण एक यशस्वी उद्योजक होतो. ते सुद्धा टेक्नॉलॉजी बिझनेस करून. हे सचिन टेके यांनी सिद्ध करून आणि त्यांचा तो प्रवास आपल्यासमोर उलगडून तुमच्यापैकी अनेकांना स्फूर्ती दिली असेल, याची मला खात्री आहे. चला शिकूया, महाराष्ट्र घडवूया, स्किल्स संवाद साधत राहूया. पुन्हा भेटूया पुढल्या भागात. धन्यवाद.